अनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुश्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। कोमलं कूजयं वेणुं श्यामलोऽयं कुमारकः वेदवेद्यं परं ब्रह्म भासतां हृदये मम। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै। नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गौ हत्या भारत भारत भारत। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूतहृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। सज्जन हो, आज सकाळचा यज्ञ सत्र जो झाला तो खूप चांगल्या पद्धतीने झाला। यज्ञ कार्याला प्रारंभ करताना यज्ञ मंडपाची आवश्यकता असते। यज्ञामध्ये मंडप पूजेचं देखील विधान आहे। तर मंडपही इकडे थाटलेला होता। यज्ञशाळा ही गोमयाने लिप्त असली पाहिजे, म्हणजे शेणाने सारवलेली असली पाहिजे। त्यानुसार यज्ञमंडप शेणाने सारवलेला देखील होता। त्यावर पूर्व दिशेला मुख्य देवतेचं मंडल इत्यादी आवश्यक असतं, तेही झालेलं होतं। आणि 3 परिधी असलेल्या एक हस्त प्रमाणाचं यज्ञकुंड हे विधेय आहे। त्यानुसार 3 पायऱ्या असलेल्या
यज्ञकुंडाची देखील खूप चांगली निर्मिती तयारी काल परवापासून सगळ्यांनी केली. यज्ञाची सुरुवात आहुती, यज्ञामध्ये अर्पण होत असलेलं हवीर द्रव्य, शाकल्य, या सगळ्याच्या शुद्धीचं फार महत्त्व असतं. आपल्या वैदिक कार्यामध्ये वस्तुशुद्धी म्हणजे पदार्थ शुद्धी ही आवश्यक आहे. दुसरी गोष्ट वाचाशुद्धी आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट भावशुद्धी आवश्यक आहे. या 3 स्तरांवर कोणतंही यज्ञकार्य किंवा कोणतंही धर्मकार्य संपन्न होतं. पदार्थाला नुसता पदार्थ वापरून चालत नाही, तर तो पदार्थ शुद्धही असला पाहिजे आणि पवित्रही असला पाहिजे. शुद्ध आणि पवित्र यामध्ये सूक्ष्म फरक आहे, पण तो आहे. शुद्ध किंवा स्वच्छ आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे निवडून टिपून केलं की त्याला आपण स्वच्छ म्हणतो. पण स्वच्छ केलेला पदार्थ हा शुद्धच असेल याची शाश्वती नसते. स्वच्छ केलेला पदार्थ हा स्वच्छ असतो, परंतु तो शुद्ध करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया होण्याची आवश्यकता असते, काही धार्मिक प्रक्रियांची आवश्यकता असते. पैकी एक प्रक्रिया तर ही आहे की त्या पदार्थाला शास्त्राने स्वतः पवित्र मानलेलं असलं पाहिजे, तर तो पवित्र. जसं उदाहरण द्यायचं झालं तर शंख आणि आपलं हाड हे एकाच रासायनिक पदार्थापासून बनलेलं आहे. शंखामध्ये पण कॅल्शियम कार्बोनेटच आहे, आपल्या हाडामध्ये देखील कॅल्शियम कार्बोनेटच आहे. आपलं जसं हाड आहे तसं एका प्राण्याचं हाड म्हणजे शंख आहे. पण शंख हा पवित्र मानला गेलेला आहे आणि माणसाचं हाड, प्राण्याचं हाड हे अपवित्र मानलं गेलेलं आहे. त्यामुळे शंख हा पवित्र शास्त्राने मानलेला असल्यामुळे त्याला आपण देवघरातही ठेवू शकतो, पूजू शकतो, सोवळ्यामध्ये त्याला हाताळता येऊ शकतं. परंतु माणसाचं हाड कितीही फिनेलनी धुवा, डेटॉलनी धुवा, कशाने धुवा, चांगलं स्वच्छ घासून काढा, कितीही स्वच्छ केलं तरी हाड पवित्र नसतं. म्हणून हाडाला घराच्या आत काय अंगणातही कोणी ठेवत नाही. त्यामुळे हाड आणि शंख एकाच पदार्थापासून बनलेले असले तरी देखील एक पदार्थ पवित्र आहे, दुसरा पदार्थ अपवित्र आहे. आणि तेच पवित्र असलेला शंख वर्षानुवर्ष जर धुतला नाही तर तो काळा कुट्ट पडतो, म्हणजे अस्वच्छ होतो, पण तरी तो पूजनीय आहे, कारण तो पवित्र आहे. तर स्वच्छ आणि पवित्र ह्या 2 गोष्टींचा विवेक आपल्या शास्त्रांनी वारंवार केलेला आहे. एखादा मनुष्य कितीही चांगला साबण, अंगराग लावून स्नान करून आला, पण जर त्या व्यक्तीला जर सूतक असेल तर ती व्यक्ती कितीही स्वच्छ असली तरी देखील ती पवित्र मानता येत नाही. आणि तेच महादेवांनी किती वर्षांमध्ये, किती दशकांमध्ये स्नान केलं नसेल काय माहिती. कैलासावर बसलेले आहेत म्हणून तर एवढे जटाजूट झालेले आहेत. माणसाच्या केसांच्या जटा झाल्या तर लोक काय म्हणतात, शी कसा अस्वच्छ राहतोय. पण तेच महादेव तर जटांचा भार घेऊन बसलेत. पण जर यदा कदाचित महादेवानी तुम्हाला आम्हाला दर्शन दिलं तर आपण महादेवाला असं म्हणू का की देवा स्मशानातून आलेले आहात, कसल्या जटाबिटा, आधी आंघोळ करून या मग तुमचं आम्ही दर्शन घेतो, असं नाही म्हणणार. महादेव जसे असतील तसे पवित्र आहेत. त्यामुळे महादेवाला आंघोळ करून या मग दर्शन घेतो तुमचं. किंवा पार्वतीला सांगू तुझ्या अंगावर किती मळ ग बाई, एवढा मळ काढून काढून गणपती बनवलास तू, एवढा मळ तुझ्या अंगावर, तर आधी आंघोळ करून ये मग नंतर गौरी पूजन मी करायला बसतो, असं म्हणू का आपण? नाही. कारण यांच्या अंगावर किती मळ असेनात का, किती जटा असेनात का,
परमपवित्र आहेत, ते परमपवित्र आहेत. त्यांचा मळ हा देखील रहस्यमय आहे. त्यातून देखील आपल्या मळासारखा दुर्गंध येत नाही, त्यातून गणपती तयार होतो. असा त्या पार्वतीचा मळ आहे, तो काही सामान्य मळ नाही. किंवा शंकराची जटा ही काही घाणेरड्या केसांनी निर्माण झालेली जटा नाही आहे, तर ती जटा काढून जमिनीवर आपटली तर त्याच्यातून वीरभद्र वगैरे उत्पन्न होतात. त्यामुळे शंकर पार्वती यांच्या बाबतीत ते स्वच्छ आहेत की नाहीत हा प्रश्नच येत नाही. ते कसे का असेना, ते पवित्रच आहेत, परमपवित्र आहेत. तर आपल्या इकडे स्वच्छता आणि पावित्र्य ह्या दोन्हीचा विवेक करण्यात आलेला आहे. यज्ञामध्ये पवित्रताही लागते आणि स्वच्छताही लागते. यज्ञाच्या बाबतीत असं म्हणून चालणार नाही की नुसतं पावित्र्य बास, स्वच्छ नसलं तरी चालेल, किंवा नुसतं स्वच्छता बास, पवित्र नसलं तरी चालेल. ऑफिस सरकारी हे पवित्र नसलं तरी चालेल, स्वच्छ असलं पाहिजे. पण घर कसं असलं पाहिजे? स्वच्छही असलं पाहिजे आणि पवित्रही असलं पाहिजे. दोन्ही असलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर जे सत्य आहे, जे शिव आहे, ते सुंदरही असलं पाहिजे. त्यामुळे स्वच्छता आणि पवित्रता दोन्ही जिथे असतं तिथे सत्य पण असतं, शिव याचा अर्थ कल्याणकारी पण असतं आणि ते सुंदरही असतं. तसं यज्ञ कार्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ पवित्र दोन्ही असली की ते जे यज्ञ कार्य आहे ते सुंदर होऊन जातं, ते कल्याणकारी होऊन जातं आणि ते सत्स्वरूप परमेश्वरापर्यंत नेणारं सिद्ध होतं. तद्वत संप्रत जे यज्ञ सुरू झालेला आहे, संप्रत जो यज्ञ सुरू झालेला आहे त्या यज्ञामध्ये स्वच्छतेचीही काळजी घेण्यात आलेली आहे, पावित्र्याचीही काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हा यज्ञ समारंभ जो चालू आहे हा सुंदर प्रकारे चालू आहे. तो लोकहितकारीही आहे आणि परमेश्वरापर्यंत आपला मार्ग मोकळा करणारा देखील आहे. तर या यज्ञकार्याची पूर्णाहुती उद्या होणार आहे. उद्या या पूर्णाहुतीच्या सोहळ्याला आपल्या आप्त, इष्ट, नातेवाईक, शेजार पाजारचे मंडळी यांनाही अवश्य घेऊन या. कारण हे असं कार्य ठिकठिकाणी घडत नाही, फार क्वचित ठिकाणी घडतं. असं कार्य फार क्वचित ठिकाणी घडतं. तर रामनामाचा यज्ञ चालू आहे, तर या यज्ञ कार्यामध्ये अधिकाधिक जनांनी सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे ज्यांना 7 दिवसापासून येणं, जप करणं जमलं नाही त्यांनी किमान उद्याच्या दिवशी जपाचा संकल्प करावा, आजच्या दिवशी जपाचा संकल्प करावा आणि 2 दिवसात जेवढा जास्तीत जास्त जप होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा. कारण उद्याचा दिवस विशेष आहे. काय विशेषता आहे उद्याच्या दिवशी? सीतेचा जन्म अष्टमीला झालेला आहे आणि रामाचा जन्म नवमीला झालेला आहे. उद्या अष्टमी पण आहे आणि नवमी पण आहे. त्यामुळे सीता आणि रामाचा जन्मोत्सव एकाच दिवशी आलेला आहे. त्यामुळे उद्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे, कारण सीतेचा जन्मदिनही उद्या आलेला आहे, जन्म जयंती, आणि प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सवही उद्या आलेला आहे. त्यामुळे राम आणि सीता दोघांचा जन्मोत्सव आहे उद्या. तर असाही योग फार क्वचित प्राप्त होतो. ह्या वर्षीचा योग हा दिव्य योग आहे. कारण एका संवत्सरामध्ये देवगुरु बृहस्पती 3 राशी बदलणार आहेत. असा योग फार क्वचित होतो. असा जेव्हा योग घडतो तेव्हा ज्योतिषशास्त्र म्हणतं की एकाच वर्षामध्ये 2 वर्ष कार्य केल्याचं फळ प्राप्त होतं. म्हणजे ह्या वर्षी जर 1 रामायण कथा केली तर या संवत्सरामध्ये गुरुचं 3 वेळा राशी बदल होत असल्यामुळे 2 रामायण कथा केल्याचं फळ प्राप्त होतं.
तसंच ह्या संवत्सरामध्ये एक यज्ञ केला रामनाम यज्ञ तर 2 वेळा यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होतं. त्यामुळे ह्या वर्षीच्या आपल्या प्रत्येक कृतीला महत्त्व आहे. अर्थात पापही केलं तर डबल पाप केल्याचं ते प्राप्त होईल. या वर्षी देवगुरु बृहस्पती हे मिथुन राशीत आहेत, मग ते कर्क राशीत जातील, मग ते पुन्हा मिथुनेत येतील, पुन्हा कर्केत जातील, पुन्हा सिंहात जातील, पुन्हा कर्केत येऊन पुन्हा सिंहात जातील. हा असा योग आपल्या आयुष्यात एखाद्या वेळेसच येतो. कारण हे अशा प्रकारचा प्रकार हा साधारणपणे 100-150 वर्षांनंतर एकदा येतो. त्यामुळे आपल्याला हे संवत्सर असं प्राप्त होतंय की एका संवत्सरामध्ये देवगुरु बृहस्पती 3 राशी पार करतायत. एरवी देवगुरु बृहस्पतींना 1 रास पार करण्यासाठी 13 महिन्यांचा कालावधी लागतो. यावर्षी एकाच वर्षात देवगुरु बृहस्पती 3 वेळा प्रवास करणार आहेत, राशीअंतर्गत प्रवास. आणि हे का शक्य झालंय तर यावर्षी अधिक मास आलेला आहे. अधिक मास आल्यामुळे 13 महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे आणि म्हणून देवगुरु बृहस्पती एकाच वर्षात 3 राशीमध्ये प्रवेश करत आहेत. यावर्षी अधिक महिन्याचा देखील मुहूर्त आहे. अधिकस्य अधिकम पुण्यम. अधिक महिन्यात केलेलं जे कार्य असतं त्याचं पुण्य देखील अधिक असतं. त्यामुळे आधी देवगुरु बृहस्पतींचं 3 राशींमध्ये भ्रमण, त्यामुळे एका संवत्सरात केलेल्या कार्याचं दुप्पट फळ प्राप्त होतं आणि त्यातून अधिक महिना येतोय. त्यामुळे या वर्षीच्या अधिक महिन्यामध्ये जे आपण कार्य करू त्याचं ऑलरेडी अधिक महिन्यामुळे डबल फळ, टिबल फळ, अनेक पटीने फळ प्राप्त होतं. त्यात हे संवत्सर असं असल्यामुळे अधिक महिन्यात जे करू त्याचंही डबल फळ प्राप्त होतं. हे ह्या वर्षाचं महत्त्व आहे. त्यामुळे ह्या वर्षामध्ये जितकं जास्त आपल्याला धर्मकार्य करता येईल, पुण्यकार्य करता येईल, मातापित्याची सेवा करता येईल, गुरूंची सेवा करता येईल, एखाद्या चांगल्या संस्थेची सेवा करता येईल, तितकी ह्या वर्षात करणं हे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या देखील महत्त्वाचं आहे. म्हणून हे वर्ष आपण धर्मकार्य वर्ष म्हणून विशेषत्वाने साजरं केलं पाहिजे. यामध्ये आपल्या घरात देखील विविध प्रकारची धर्मकार्य आपण संपादित केली पाहिजेत. विविध पोथ्यांचं वाचन वगैरे केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची जपजाप्य, सत्संग वगैरे हे सगळं ह्या वर्षी विशेषत्वाने केलं पाहिजे. हे सगळं का सांगितलं? कारण ह्या गोष्टी कोणत्याही पुस्तकात लिहून आलेल्या नाहीत किंवा या गोष्टी यूट्यूबवर कुठेही तुम्हाला प्राप्त होणार नाहीत. आणि जेव्हा कळतील तेव्हा आम्ही 10-15 ठिकाणी प्रवचनं झाल्यानंतर कोणीतरी यूट्यूबवर बनवेल, कोणी काय बनवेल आणि मग आपल्या सगळ्यांना वाटेल की अरे हे तर आम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच कळलं असतं तर बरं झालं असतं, आम्ही बरंच काय काय केलं असतं. तर उशिरा कळल्याचं दुःख नको व्हायला म्हणून मी आत्ताच सगळ्यांना या व्यासपीठावरून ह्या संवत्सराचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. तर या संवत्सराचा उत्तम लाभ आपण घ्यावा. ज्योतिषीय ग्रहगणितांच्या गतीचा खूप चांगला परिणाम आपल्या जीवावर होत असतो. मघाशी जसं वर्णन केलं की पदार्थ शुद्धीची अपेक्षा असते, दुसरी गोष्ट वाचा शुद्धीची अपेक्षा असते आणि तिसरी गोष्ट भावशुद्धीची अपेक्षा असते. पदार्थ शुद्ध याचा अर्थ स्वच्छ आणि पवित्र असला पाहिजे. तसंच वाचा शुद्ध याचा अर्थ वाचा स्वच्छ पण असली पाहिजे आणि पवित्र पण असली पाहिजे. कधीकधी माणसाची वाचा पवित्र असते पण स्वच्छ नसते. अर्थात खूप चांगल्या गोष्टी ती व्यक्ती सांगत असते परंतु शब्दांची योजना फार चुकीची करण्यात येते. सामान्यतः जे अवलिया पद्धतीचे साधू असतात त्यांचं तुम्हाला ऐकून माहिती असेल की ते बोलतात हिताचं पण बोलण्याची भाषा रुक्ष असते. आणि काही लोक रुक्ष असतात पण त्या रुक्षतेमागे पावित्र्य काहीही नसतं. म्हणजेच वाचेचं पावित्र्य हे वेद प्रामाण्यावर अवलंबून आहे.
आपण जे बोलतो ते वेदांना शास्त्रांना धरून आहे का? जर आपलं बोलणं वेदशास्त्राला धरून असेल तर आपली वाचा पवित्र आहे. आणि जे आपण बोलत आहोत त्यातली शब्दयोजना जर स्वच्छ असेल, चांगल्या शब्दांचा वापर केलेला असेल, शिष्ट शब्दांचा वापर केलेला असेल, सात्विक शब्दांचा वापर केलेला असेल तर ती वाचा स्वच्छ आहे. तर वाचा स्वच्छही असली पाहिजे आणि पवित्र देखील असली पाहिजे. तिसरी गोष्ट भावशुद्धी. शुद्धीच्या बाबतीत देखील भाव स्वच्छही असला पाहिजे आणि पवित्रही असला पाहिजे. कधीकधी आपला भाव स्वच्छ असतो पण पवित्र नसतो. उदाहरणार्थ विशेषतः पितरांच्या बाबतीत असं होतं माणसाचं. घरातलं जर कोणी निवर्तलेलं असेल तर त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्या व्यक्तीचा फोटो लावला जातो. फोटो लावून त्या फोटोला हार घातला जातो. देवांबरोबर त्यांनाही अगरबत्ती वगैरे ओवाळली जाते. हे सगळे प्रकार होतात. याचा अर्थ काय आहे? भाव स्वच्छ आहे की पितरांचं भलं व्हावं, पितरांची आठवण व्हावी, हा भाव आहे. परंतु भाव स्वच्छ असला तरी देखील या भावनेमध्ये शास्त्र प्रामाण्य किंवा वेद प्रामाण्य आहे का? तर उत्तर आहे नाही. कारण शास्त्र किंवा वेद म्हणतात की पितरांच्या प्रतिमेची उपासना करायची नसते. पितरांची उपासना करण्यासाठी त्यांची मूर्ती टाक वगैरे बसवायचे नसतात. पितरांची उपासना करण्यासाठी पिंडच हीच प्रतिमा असते. त्या पिंडातच पितरांचं आवाहन करून त्यांना जे अर्पण करायचं, तीळ पाणी वगैरे हे ते अर्पण करून त्यांचं विसर्जन करणं हेच विधेय आहे. पितरांना जास्त वेळ बोलवायचं नसतं. पितर येतात पिंडामध्ये, आपण अर्पण केलेल्या गोष्टी घेतात आणि लगेच त्यांना विसर्जन करून टाकायचं असतं. त्यामुळे पितरांचा फोटो दिवस रात्र हॉलमध्ये लावून ठेवलाय, देवघरात लावून ठेवलाय असं नाही चालत. भाव जरी चांगला असला, शुद्ध भाव जरी स्वच्छ असला तरी तो पवित्र नाही आहे, म्हणून तो अग्राह्य आहे. कधीकधी भाव पवित्र असतो परंतु तो भाव स्वच्छ नसतो. असं देखील कधीकधी होतं की आपल्या मनातला हेतू चांगला असतो परंतु भावनेचं प्रकटीकरण मात्र वाईट असतं. हेतू चांगला असतो, शास्त्रानुमोदित हेतू असतो, पण प्रकटीकरण अयोग्य प्रकारे होतं. असंही नसलं पाहिजे. तर भाव हा स्वच्छ पण असला पाहिजे आणि पवित्र पण असला पाहिजे. कसा भाव पवित्र असला पाहिजे? आता इकडे प्रभू रामचंद्रांच्या निमित्ताने यज्ञ चालू आहे. यामध्ये भाव स्वच्छता असणं आणि भावाचं पावित्र्य असणं म्हणजे नक्की काय आहे? तर भाव स्वच्छ असण्याचा हेतू हा आहे की आपण जे आहुतीचे पदार्थ अर्पण करत आहोत हे मी अर्पण करत आहे हा भाव निघून जाणं, याला म्हणतात भावाची स्वच्छता. देवानीच दिलेलं देवाला अर्पण करीत आहे. देवानीच दिलेलं आहे, त्यांनीच पाऊस पाडला, त्यांनीच तीळ पिकवले, त्यांनीच साळी बनवल्या, त्याच्यापासून लाह्या बनवल्या, त्यांनीच कमलगट्टे बनवले, त्यांनीच अमुक बनवलं, त्यांनीच तमुक बनवलं आणि त्याच्याच वस्तू त्यालाच अर्पण करतोय. ही भावना असणं हा स्वच्छ भाव आहे. आणि मी आणलेली ही वस्तू मी अर्पण करत आहे, इथे भावामध्ये मालिन्य आलं, इकडे मालिन्य आलं, ते असू नये. ही देवानीच दिलेली वस्तू देवालाच अर्पण करत आहे. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये, ही भावना, ही स्वच्छ भावना. भावनेचं पावित्र्य कसं मानलं जाईल? तर ही आहुती मी घेतली, ही आहुती माझ्या वाचेने भगवंतानेच दिलेल्या वेदमंत्रांनी, तारक मंत्रांनी मी मंत्रवली आणि ती भगवंतालाच अर्पण करीत आहे. हा जो भाव आहे हे भावनेतलं पावित्र्य झालं, कारण ते वेदानुमोदित आहे.
त्यामुळे भावनेची स्वच्छता ही की देवानी दिलेलं देवाला अर्पण करत आहे, आणि भावनेतलं पावित्र्य आहे की देवानी दिलेला पदार्थ देवानीच दिलेल्या मंत्रांनी अभिमंत्रित करून देवाचंच स्वरूप असलेल्या अग्नीमध्ये मी अर्पण करत आहे. हे भावनेतलं पावित्र्य आहे. सूक्ष्म गोष्टी आहेत, पण या सूक्ष्म गोष्टीचं पालन केलं असता आपल्याला जीवनात खूप चांगलं यश प्राप्त होतं. याच पद्धतीचं यश हे इथे सीतेला प्राप्त झालेलं आहे. हे सगळं सांगण्यामागे हेतू काय आहे की सीतेला एवढं भव्य दिव्य यश का बरं प्राप्त झालं. प्रभू रामचंद्रांनी तर दशानन रावणाला मारलेलं आहे, पण सीता सहस्रानन रावणाला मारत आहे. म्हणजे जिकडे प्रभू रामचंद्रांच्याही छातीला बाण लागलेला आहे त्या सहस्रानन रावणाचा, आणि त्या बाणापासून वाचण्यासाठी प्रभू रामचंद्र पण विमानात जाऊन बसलेले आहेत. सगळे सैनिक गलितगात्र झालेले आहेत, आणि आता ऋषीमुनी सीतेकडे जाऊन तिला म्हणतायत की अगं सीते बघ काय चालू आहे. यावर सीता स्मितहास्य करतीये. सीता स्मितहास्य करतीये आणि स्मितहास्य करून म्हणते मी जाते आता युद्धाला, असं म्हणून सीता युद्धामध्ये उडी घेते. सीता का हसतीये. बघा, दोघांच्याही युद्धकृतीमध्ये फरक आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळी रावणाशी युद्ध करतात त्यावेळेला ते रोषाने युद्ध करतायत, रोष आहे त्यांच्या चेहऱ्यावर. पण सीता जेव्हा युद्धाला उतरतीये तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. का स्मितहास्य आहे तिच्या चेहऱ्यावर. कधी तुम्ही बघा, देवीचं देखील महिषासुरमर्दिनी रूप असतं. त्या महिषासुरमर्दिनीचं रूप जर बघितलं तर ती देवी महिषासुरावर आक्रमण करत असते, पण इकडे स्मितहास्य करत असते. हास्यमुख का आहे ती देवी. देवता ज्या वेळेला आक्रमण करतायत शत्रूवर त्यावेळेला ते रोषात असतात, पण इकडे सीता काय, दुर्गा देवी काय, हास्यमुख आहेत. असं का आहे. याचं कारण हे आहे की ज्या वेळेला देवता आक्रमण करतायत त्यावेळेला देवतांच्या मनामध्ये हा भाव आहे की रावणाचा वध मला करायचा आहे, हा त्यांच्या मनात भाव आहे. आणि सीता ज्या वेळेला सहस्रानन रावणाचा वध करायला जाते त्यावेळेला ती हसतीये. त्याचं कारण हे आहे की तिच्या मनात हा भाव आहे की मी एकटी थोडीच आहे, माझा पती जो परमेश्वर आहे तोच माझ्याकडून हे सगळं करून घेणार आहे. म्हणून ती निर्धास्त आहे, म्हणून ती हास्य वदन होऊन ती युद्धाला उतरती. हे सीतेचं मोठेपण आहे की रामाला तिने परमेश्वर मानलेला आहे, त्यामुळे मला काळजीचं कारणच काय. माझा परमेश्वर आहे, तो माझ्याकडून हे सगळं कार्य करून घेईल, हा त्या सीतेच्या मनात भाव असल्यामुळे, आणि माझा परमेश्वर जो आहे तो पुरुषोत्तम आहे, तो कधी हार खाणारा नाही, हा आत्मविश्वास तिच्या ठाई असल्यामुळे सीता स्मितहास्य करीत रणांगणामध्ये उतरत आहे. भक्त आणि भगवंताचा भाव हा असाच असला पाहिजे. भक्त जो आहे त्याला ही खात्री असली पाहिजे, हा विश्वास असला पाहिजे की भगवंतच माझ्याकडून सगळं व्यवस्थित करून घेईल. त्यामुळे मी भगवंताचं नुसतं यंत्र आहे. त्यामुळे देवा जसं मला चालवायचं तसं चालवून घ्या, या भावनेने ज्या वेळेला भक्त निर्धास्तपणे शास्त्र मार्गाने पुढे पुढे जातो त्यावेळेला त्या भक्तावर कितीही संकट आली तरी ती संकट आपोआप तो पार करून स्वतःच्या पुरुषार्थाने परमेश्वराच्या कृपेने सहज अगदी लीलया पार करत तो यशस्वी होऊन जातो. सगळ्या भक्तांच्या जीवनाच्या कहाण्या ह्या अशाच आहेत. जे जे संत सत्पुरुष होऊन गेले त्यांनी अध्यात्म स्वीकारत असताना हसत हसत स्वीकारलेला आहे, आणि त्या अध्यात्मामध्ये आल्यानंतर समाजाकडून झालेला त्रास असो, शेजार पाजाऱ्यांकडून नातेवाईकांकडून झालेला त्रास असो की शत्रूपासून झालेला त्रास असो, अगदी लीलया त्यांनी तो सहन केला
आणि शेवट त्यांना मोक्षही मिळाला, मोक्ष लाभही झाला. कोणताही संत परत येऊन असं म्हणाला नाही की बाबांनो मी जो मार्ग घेतला त्या मार्गात तुम्ही येऊ नका, असं एकाही संतांनी सांगितलेलं नाही. किंबहुना ज्या संतांनी अध्यात्माचा परमार्थाचा मार्ग स्वीकारला तो संत इतरांनाही आग्रहाने सांगतो की बाबांनो जे मी अनुभवलेलं आहे ते तुम्हीही अनुभवा. जो भगवंताचा आनंद मी प्राप्त केलेला आहे त्या आनंदाला तुम्हीही प्राप्त करा. मुक्तश्चान्यान विमोचयेत. त्यामुळे संत सत्पुरुष कधीही कोणाला असं म्हणत नाहीत की बाबांनो माझ्या मार्गाने तुम्ही येऊ नका, हा मार्ग चांगला नाही. पण एखादा इंजिनियर आपल्या मुलाबाळांना म्हणू शकतो की बाळा मी इंजिनिअरिंग केलं, तू इंजिनियर नको, तू CA हो. इंजिनिअरिंगमध्ये काय कष्ट असतात मला माहिती आहे. एखादा CA म्हणू शकतो की बाबा रे तू डॉक्टर हो, CA नको हो. 31 मार्च जवळ आल्यानंतर काय त्रास होतो तो मला माहिती. डॉक्टर झालेला म्हणतो की बाबा रे तू MBA हो पण डॉक्टर नको हो. वेळी अवेळी लोक येतात काय, एखादी केस चुकली तर कोर्टात केस काय करतात. MBA झालेला असतो तो म्हणतो हे सगळं सोडून दे आणि साधी शेती करायला लाग. कारण MBA मध्ये देखील भरपूर कष्ट आहेत. दिवस रात्रीचा काही नेम नाही, ऑफिस आवर्स नाही, दिवसभर काम करावं लागतं. आणि शेती काम करणारा म्हणतो शेती नको, बँकेत नोकरी कर. पण कोणत्याही संत असं नाही म्हणत. कोणत्याही संतांनी, ना ज्ञानदेवांनी, ना तुकोबांनी, ना रामदास स्वामींनी, ना कोणत्याही संतांनी असं म्हटलं नाही की बाबा रे माझ्या मार्गामध्ये खूप कष्ट आहेत, तुम्ही या मार्गात येऊ नका. ते तर उलट म्हणतायत की जे आम्ही केलं ते तुम्हीही करा, हेच म्हणतायत. याचा अर्थ काय आहे की हा मार्ग सुगम आहे, हा मार्ग सर्व दुःखातून आपल्याला पार पाडणारा आहे. पण या मार्गामध्ये एकच अपेक्षा असते की देवावर अतूट श्रद्धा असण्याची अपेक्षा असते. जसं आद्य शंकराचार्य म्हणतात की न मोक्षस्याकांक्षा. आता मला काही आकांक्षाच उरली नाही. यथेच्छसी तथा कुरु. देवाला सांगून टाकलं, देवीला आद्य शंकराचार्यांनी सांगितलं तुला जे योग्य वाटेल ते माझं कर. ही भक्ती आहे. यथेच्छसी तथा कुरु. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात म्हटलेलं आहे की मी तर दारूयंत्र आहे. दारूयंत्र याचा अर्थ कठपुतली, दारू याचा अर्थ झाड, लाकूड म्हणजे दारू. दारूयंत्र म्हणजे लाकडाच्या बाहुल्या बनवून त्या कठपुतल्या खेळतात ना. आता हल्ली कठपुतलीवाले पण येत नाहीत. कुठेतरी फेस्टिवल असेल किंवा असं फोक फेस्टिवल, ट्रायबल फेस्टिवल असेल तिकडेच त्या कठपुतल्या दिसतात. आता पूर्वी काय असायचं, कठपुतली चालवणारा त्याच्या प्रत्येक बोटाला नाही, प्रत्येक बोटाच्या पेऱ्याला अशा धागे असायचे आणि ते एकेका बाहुल्याच्या एकेका अंगाला जॉईंट असायचे आणि ते धागे इतके पातळ असायचे की दिसत नसे. आणि मागे पडदा लावलेला असायचा आणि अशा त्या दोन्ही हातांमध्ये तो 2-3 बाहुल्या घ्यायचा आणि त्यांचं ते कठपुतलीचा खेळ करायचा. तर त्या कठपुतलीच्या बाहुल्या आपल्याला हलताना दिसतात पण त्या काही स्वतःहून हलत नसतात. तर हलवणारा वेगळा पडद्याच्या मागे बसलेला असतो. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथांना, कारण निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे भाऊ पण आहेत ना, गुरु पण आहेत. तर ते म्हणतात की मी तर दारूयंत्र आहे तुमच्या हातचा. जसं चालवाल तसं मी चालीन. माझ्या मुखाने जे वदवून घ्याल ते मी गीतेवर बोलीन. आणि त्या गुरूंनी वदवून घेतलेलं जे आहे त्याचीच ज्ञानेश्वरी झाली. तर देवाविषयी आपला भाव हा असला पाहिजे की आपण देवाच्या हातातले दारूयंत्र, कठपुतले आहोत. देवा कसं चालवायचं तसं चालव, पण तुझ्यावरची माझी श्रद्धा दृढ आहे. या कठपुतलीचं काहीही झालं तरी चालेल पण तुझ्यावरची श्रद्धा मात्र माझी कधीही ढळणार नाही. हा भाव परमेश्वराविषयी असला पाहिजे. तर हाच भाव सीतेच्या मनामध्ये रामाविषयीचा आहे. म्हणून ती विचार करते की युद्धामध्ये
रामाच्या छातीला जरी बाण लागलेला असला आणि प्रभू रामचंद्र देखील गलित गात्र झालेले असले, लक्ष्मण जरी गलित गात्र झालेला असला, हनुमान इत्यादी देखील हैराण झालेले असले, अनेक राक्षस जरी मारले गेलेले असले, तरी युद्ध खेळण्यासाठी मी पण आले ना, अजून मी तर शिल्लक आहे. त्यामुळे कदाचित ह्या सहस्रानन रावणाचा वध हा माझ्याच हातून लिहिलेला आहे की काय, माझ्या पती परमेश्वरांनी सहस्रबाहू रावणाचा वध माझ्या हातून व्हावा हीच इच्छा ठेवून स्वतःला बाण लावून घेतला आहे की काय. म्हणून आता मीच या युद्धामध्ये उतरते. माझ्या पती परमेश्वराची शक्ती पूर्ण माझ्या पाठीशी आहे, तेव्हा मला काय भीती. या भावनेने ती सीता ही स्मित हास्य करत युद्धात उतरतीये. आणि यावर वसिष्ठ इत्यादी ऋषींना आश्चर्य वाटते की एवढी सगळी भयंकर स्थिती पाहून देखील सीता स्मितहास्य करत उतरतीये युद्धामध्ये. आणि सीता आता युद्धामध्ये उतरलेली आहे आणि मोठा अट्टहास केलेला आहे, ललकारलेला आहे, त्या सहस्रमुख रावणाला ललकारलेला आहे. सीतेनी स्वतःची अनेक रूपं धारण केलेली आहेत. सीतेबरोबर अनेक तिच्या सखी, तिची सगळी सेना आलेली आहे. एका निमिष मात्रामध्ये शिरांसी रावणस्याशु निमेषांतर मात्रतः खड्गेन तस्य चिच्छेद सहस्राणी हलीलया. सीतेने भव्य दिव्य रूप धारण केलेलं आहे. कसं रूप धारण केलंय? दीर्घजंघा महारावो मुंडमाला विभूषण. बघता बघता ती सीता रणचंडी झालेली आहे. आत्तापर्यंत अगदी सात्विक सोज्वळ दिसणारी सीता ही रणचंडी झालेली असते. स्त्री वेगवेगळी रूपं पटकन धारण करू शकते. आम्हाला ज्या वेळेला आई शिकवायची त्यावेळेला अगदी सरस्वतीसारखी दिसायची आणि धपाटा मारायला यायची त्यावेळेला अक्षरशः रणचंडीसारखी दिसायची. आज देखील आईचं ते रूप जर बघितलं रागवलेलं, आणि ते आधीपासून कळायचं. हल्लीच्या काळी तर आया मला वाटतं मारतच नाहीत, टीचरही मारत नाहीत. लहानपणी हे काली मातेच्या वगैरे कथा ऐकलेल्या होत्या ना, चंडिकेच्या कालिकेच्या. त्यामुळे कधी शाळेत शिक्षिका हातात छडी घेऊन आल्या की आम्ही हळूचकन म्हणायचो, अशीच पूर्वीच्या काळी चंडिका दिसत असणार, हातात तलवार घेऊन आलेली. स्त्रियांना वेगवेगळी रूपं धारण करता येतात. ज्या वेळेला आई शिकवते त्यावेळेला ती सरस्वती रूपिणी असते. ज्यावेळी चिडते त्यावेळेला ती काली चंडी असं रूप धारण करते. आणि ते आधीपासून कळतं, काय कोणास ठाऊक. आठवडा 2 आठवडे आईच्या हातचा मार खाल्ला नाही की थोडं असं फिलिंग यायला लागायचं की आई आता चिडणार. आणि खरोखर ती 1-2 दिवसात चिडायची आणि चांगले धपाटे बिपाटे देऊन. हल्ली हा सीन दिसतच नाही कुठे. नाहीतर आम्ही लहानपणी आई मारायला आली की ह्या दारातून त्या दारातून बाहेर पळून जायचं, अंगणात जायचं, हे ते. आणि मग आई आपल्या मागे मागे येणार धावत धावत, मग हात धरणार, धपाटे देणार. मग आपण रडत रडत आईला सांगणार सगळ्यांसमोर कशाला धपाटा दिला म्हणून. पूर्वीच्या काळी आया सगळ्यांसमोर धपाटे द्यायचे, शेजारचे पाजारचे काही नाही. हल्लीच्या आया तसं नाही. हल्लीच्या आया काय करतात, मुलांना हळूच घेऊन जातात, दार लावतात आणि मग धपाटे देतात. पूर्वीच्या आया तसं नव्हते करत. शेजारच्या कोणी बघितलं तरी बघू दे अशा पद्धतीचं ते रणचंडीचंच रूप असायचं. हल्ली मात्र फार सेन्सिटिव्ह आहेत सगळे. तर स्त्री ज्या वेळेला चिडते त्यावेळेला तिचं प्रचंड रूप आम्ही आईच्या रूपात बघितलेलं आहे. आणि तीच आई ज्या वेळेला वडिलांबरोबर पूजा अर्चा करायला नटून सजून नथ-बीत घालून बसते त्यावेळेला साक्षात लक्ष्मीच दिसायला लागते. स्त्रियांमध्ये हे सामर्थ्य असतं. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघींचं तेज स्त्रीमध्ये असतं. आत्ता ह्या सगळ्या लक्ष्म्या बनून बसलेल्या आहेत. ज्या वेळेला त्या पोथी वाचतील तेव्हा बघा असं वाटेल सरस्वती बसली हातात पोथी घेऊन. आणि ज्या वेळेला कमरेला पदर खोचून रेशनच्या दुकानावर किंवा आता गॅस सिलेंडर घ्यायला उभ्या राहतील तेव्हा बघा कशा दिसतात. स्त्रियांची ही 3 रूपं असतात. म्हणून तर त्यांना शक्ती म्हटलेलं आहे, त्रिरूपिणी म्हटलेलं आहे.
पुरुषांना तसं नाही. पुरुष मंडळी सिलेंडर घ्यायला गेले तरी शांतपणे विचारतील, सिलेंडरवाला म्हणेल 9 दिवसांनी येईल, तसेच्या तसे ते घरी येऊन बायकोला म्हणतील 9 दिवसांनी सिलेंडर येणार आहे, काळजी करू नको. पण तेच बायको गेली तर रिक्षात टाकून सिलेंडर घरी आणून दाखवेल ती त्याच वेळेला. 9 दिवस वगैरे काही नाही. खरं आहे की नाही? पुरुष तसं नाही करत. पूजेला बसले तरी बायकोला सांगावं लागतं, अहो पूजा आहे, गळ्यात चेन घाला, अंगठी घाला, काय हे असं काय बसलंय. पुरुषाला नारायण बनवावं लागतं, स्त्री स्वतः लक्ष्मी बनून येते. हा प्रकार, हा फरक तर, आणि हा जागतिक फरक आहे. म्हणजे फक्त इंदोरमध्ये नाही, तुम्ही कुठेही जा हा फरक तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे एखादं काम फत्ते करायचं असेल त्यावेळेला जी चेतना स्त्रीमध्ये आहे त्या चेतनेला कोणतीच जोड नाही, त्या चेतनेला कोणतीच जोड नसते. आम्ही बघितलंय ना, पूर्वीच्या काळी असे देखील दिवस आलेले होते की 20-20 दिवस सिलेंडर येत नव्हता. आमचे बाबा जायचे आणि ऑफिसमध्ये, बुकिंग ऑफिसमध्ये विचारायचे, ते म्हणायचे अजून 2-4 दिवसांनी येतील. आई गेली की रिक्षेत टाकून घेऊन यायची सिलेंडर. मग बाबा विचारायचे कसा आणला, म्हणे नुसतं जाऊन थोडंच आणायचं यायचं असतं, म्हणे घेऊनच यायचं असतं सिलेंडर. हे सगळं बघितलेले गोष्ट तुम्ही पण अनुभवलं असेल सगळ्यांनी हे आपापल्या घरी. तर इकडे सीता आता निघाली आहे युद्धाला, त्यामुळे इकडे हारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण सीतेने युद्ध हातात धरलेलं आहे. आणि ती कशी झालेली आहे, तिचं ते सात्विक लावण्यवती असं रूप तिने त्यागलेलं आहे. आणि दीर्घजंघा महारावा मुंडमाला विभूषणा, एक राक्षसांचा वध करत ती पुढे जाते आणि त्या राक्षसांच्या हाडांच्या माळा गळ्यात घालत पुढे जाते. म्हणजे जसं एखाद्या युद्धामध्ये सैनिकाला मेडल मिळत तो मेडल चढवत जातो, तसं एकेका राक्षसाला मारून ह्याला मी मारलेलं आहे, त्याला मी मारलेलं आहे, त्याला मी मारलेलं आहे, याचं जणू काही मेडल्सच तिने गळ्यात घातलेले आहेत ना. ती पुढे पुढे युद्ध करत जाते. किती भयंकर दिसायला लागली असेल ती सीता. अस्थि किंकिणका भीमा भीमवेग पराक्रमा, अस्थींचा, राक्षसांच्या अस्थींचा ढीकच्या ढीक साठू लागलेला आहे. इतकी ती सपासप वार करत करत पुढे निघालेली आहे. जनकाच्या राजमहालात वाढलेली सीता आहे, त्यामुळे शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहे सीता. ही जी सीता शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहे, तिने आता स्वतःच्या सगळ्या अस्त्रशस्त्र विद्यांचा प्रयोग सुरू केलेला आहे. खरस्वरा महाघोरा विकृता विकृतानना चतुर्भुजा दीर्घतुंडा शिरोलंकरणोज्ज्वला, दिव्य दिव्य रूप धारण करत करत आता 4 हात तिने धारण केलेत ना. 4ही हातांनी तिचं युद्ध सुरू झालेलं आहे. ललज्जिह्वा जटाजूटैर्मंडिता चंडरोमिका प्रलयांभोदकालाभा घंटा पाशविधारिणी, चलायमान जिव्हा लपलपवत पुढे चाललेली आहे ती. जटाजूटांनी आता ती मंडित झालेली आहे. चंडरोमावली तिच्या शरीरावर दिसू लागलेली आहे. संपूर्ण प्रलयात ही आता बुडवूनच टाकणार ह्या सगळ्यांना, अशा पद्धतीचा संकल्प तिच्यापाशी दिसू लागलेला आहे. घंटेचा नाद करत घंटेलाच आयुध बनवून पुढे पुढे चाललेली आहे. अवस्कंद्य रथातूर्णम खड्ग खप्पर धारिणो शेनीव रावण रथे पपात निमिषांतरे, पुष्पक विमानात आरूढ होऊन भराभर सगळ्यांना मारत निघालेली आहे. आणि समोर जिकडे सहस्रवदन रावण दिसतोय, सहस्रानन रावण दिसतोय, त्याला बघता क्षणी ती हातात मोठी तलवार घेतीये आणि त्या पुष्पक विमानातून त्याच्या रथाच्या समोर उडी मारतीये. सीता पुष्पक विमानातून चपलतेने रथासमोर उडी मारतीये, त्या रावणाच्या रथावर तुटून पडतीये. आणि काय करतीये, शिरांसी रावणस्याशु निमेषांतर मात्रतः, जो तो रावण एकेकांना बाण मारत उभा आहे त्याला लगेच ललकारतीये. रावण बघतोय, तिला मारण्यासाठी सरसावतोय पुढे, तेवढ्यात सीता चापल्याचा प्रयोग करते खूप चपलतेने, जशी एखादी वीज चमकून झपकन एकदम ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जावं, अशा चापल्याचा प्रयोग करून त्या रावणाच्या रथावर उडी मारून पटकन एका झटक्यात रावणाची सगळी
हजारच्या हजार मुंडकी उडवून टाकते एका झटक्यात. किती चपलतेने केलं असं. चापल्य, सीतेचं चापल्य यावरून दिसतं. एका झटक्यात सगळीच्या सगळी 1000 शिरं उडवून लावलेली आहेत. खड्गेन तस्य तच्छेद सहस्राणि लीलया अन्येषां योद्धृवीराणां शिरांसी नखरेणहि. रावणाची सहस्र शिरं उडवलेली पाहून त्या रावणाच्या सेनापतींनी सीतेवर आक्रमण करायचं ठरवलंय. आक्रमण करायचं ठरवलंय. आता एवढी खड्ग आणायची कुठून, म्हणून ती काय करते, स्वतःची 10च्या 10 नखं त्या सगळ्या सेनापतींच्या मानांवरून फिरवतीये. तिच्या केवळ नखाग्रांनी सगळ्यांच्या माना उखडल्या गेलेल्या आहेत. इतक्या दिव्य शक्तीने सीता आता प्रहार करते. पुढे काय करते, अन्येषां योद्धवीराणां शिरांसी नखरेणहि भिन्नान् निपातयामास भूमौ तेषां दुरात्मनाम्. आता पुढे पुढे जे येत आहेत, जसं आपण फूल तोडतो 2 बोटांनी, तशी ती सीता त्या एकेका राक्षसाचं मुंडकं 2-2 बोटांनी छाटत छाटत पुढे पुढे निघते. आता तर तिला शस्त्रास्त्राची गरज भासत नाही, नखालाच तिने शस्त्र बनवलेलं आहे. केशांचित पाटयामास नखकोष्ठानी जानकी. काही जणांच्या शरीरावरून तिने नुसते बोचकारे भरलेले आहेत. लहान मुलं कसे बोचकारे भरतात, त्यांच्या शरीरावरून बोचकारे भरता क्षणी त्यांची शरीरं 2 भागात विभक्त होऊन जात आहेत. इतकी तिची नखं तीक्ष्ण आहेत. खड्गेन चाच्छिनत कांश्चित क्रूरान पादांश्च चिच्छिदे. काही लोकांना काय करते ती, स्वतःच्या पादघातांनी लाथा मारून मारून त्यांना पराजित करून टाकते. खंडम खंडम चकारान्याम तिलशः कश्चिदेवहि अंत्राण्यान्यस्याचकर्ष पादघातेन कांश्चन. जसे यज्ञाच्या अग्नीमध्ये टाकलेले तीळ इकडे तिकडे उडतात, कधी कधी गरम होऊन नाही तीळ असे बाहेर उडतात. ते जेव्हा बाहेर उडतात तेव्हा कसे उडतात, तर त्या तिळाचे 2 भाग झालेले असतात आणि बाहेर पडतो तो तीळ. तसं सीतेच्या घातानी त्या राक्षसांच्या शरीराचे 2-2 तुकडे होऊन ते लांब लांब फेकले जात आहेत. अशा पद्धतीने सीता राक्षसांवर आक्रमण करते. शिवाय जे जे समोर समोर येत आहेत त्यांच्या अंगावर लाथ मारून, जसं एखाद्या हत्तीच्या पायाखाली माणूस चिरडला जातो तसं सीतेच्या पायाखाली एक एक राक्षस चिरडले जात आहेत आणि मारले जात आहेत. सगळीकडे आता रक्त रंजित युद्धभूमी झालेली आहे. पार्श्वेन निज घातान्यान्यार्षिण्यान्यान पोथयत कांश्चिच्छरीरवातेन दृष्टवाप्यन्यान पातयत. प्रलयं कुर्वती सीता राक्षसानां भयंकरी निजघानाट्टहासेन कश्चिन् पृष्ठे द्विधा करोत्. आता हे राक्षस काय करतायत, सीतेला पाठीमागच्या बाजूनी प्रहार करू लागतायत, तिला मागून मारायचा प्रयत्न करतायत. त्यावेळी सीता काय करते, तर सीता नुसतं जसं आपण एखाद्या मच्छराला हाकलतो तसं नुसतं हाताने हाकलतीये, त्याच्या हाताच्या फटकाराने ते मरून पडत आहेत. हे जे राक्षस आहेत, या राक्षसांनी वेगवेगळ्या प्रकारे सीतेचा घात करायचा प्रयत्न केला, पण कोणीही यशस्वी झालं नाही. जे जे समोर येत आहेत ते सगळे मारले जात आहेत. सगळीकडे रक्ताचा सडा सांडलेला आहे. सगळीकडे राक्षसांची छिन्न भिन्न झालेली शरीरं पसरलेली आहेत. हे पाहून आता पुष्कर द्वीपावरचे राक्षस म्हणतायत की राक्षस लोकामध्ये प्रलय आला, या संपूर्ण जगावर प्रलय आला असं म्हणू लागतंय. सीता अट्टहास करत करत पुढे पुढे उरल्या सुरलेल्या राक्षसांनाही मारायला धावतीये आणि कांश्चित केशान समाकृष्य निष्पीपेश महीतले. काही राक्षसांचे केस धरून त्यांना उलट मारून आपटून ती मारून टाकती वेगवेगळ्या प्रकारे. आता हे राक्षस जे आहेत हे आता पळू लागलेले आहेत. रथ घेऊन पळतायत, घोडे घेऊन पळतायत, हत्तीवरून पळून जात आहेत.
त्यांना कळलेलं आहे आता आपण वाचणार नाही. जे पळतायत त्यांनाही घेऊन येते ना, त्यांनाही मारून टाकते. पळणाऱ्यांनाही घेऊन येते आणि मारून टाकते. कारण युद्धभूमीतून पलायन करत असताना देखील पलायन करण्याचं एक विधान असतं. पलायन किंवा शरणागती. जर शरणागत झाले असते राक्षस तर सोडलं असतं सीतेने त्यांना. पण हे पलायन करून पुन्हा बलवान होऊन येणार आहेत म्हणून त्यांना धरून धरून सीता मारती. थोडक्यात सांगायचा हेतू काय आहे ह्या गोष्टीत? शत्रू तीन प्रकारची प्रतिक्रिया देतो. एक तर आपल्या समोर आक्रमण करतो. सीतेवर हा प्रयोग झाला, तोही तिने परतून लावला. दुसरं काय करतो, ज्या वेळेला शत्रूला कळतं आक्रमणाने काम भागत नाहीये, तेव्हा शत्रू पाठीमागून वार करायचा प्रयत्न करतो, म्हणजे धोका देऊन मारायचा प्रयत्न करतो. तेही प्रयत्न सीतेवर झाले पण फसले. आता तिसरा शत्रू काय करतो, पलायन करतो, की आत्ता तर पळू आपण, नंतर पुन्हा शक्ती संपादित करून पुन्हा आक्रमण करायला येईल. शत्रूचे हे 3 रिॲक्शन्स असतात कोणत्याही युद्धामध्ये. एक तर आक्रमण, दुसरं पाठीमागून आक्रमण आणि तिसरं पलायन. या तिन्ही प्रकारची प्रतिक्रिया देणारे शत्रू हे मारण्या योग्यतेचेच असतात, ते पळून देण्याच्या योग्यतेचे नसतात. फक्त एक शत्रू असतो ज्याला आपण सोडू शकतो, तो म्हणजे शरणागत झालेला शत्रू. जर शत्रू शरणागत झाला तर त्याला आम्ही सोडू. ही भूमिका उत्तम भूमिका मानली गेलेली आहे. अमेरिकेने काय केलं बघा. या अमेरिका इराण युद्धाचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल की आधी अमेरिकेने समोरून येऊन आक्रमण केलं. समोरून आक्रमण केलं, त्यांना वाटलं 4-5 दिवसात निपटून टाकू इराणला. इराणनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. इराणनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेने काय केलं, अमेरिकेतनी पाठीमागून खंजीर रोवायचा प्रयत्न केला. पाठीमागून खंजीर रोवायचा प्रयत्न केला. त्यालाही पुरून उरले हे लोक. आता अमेरिका काय म्हणतं, 5 दिवस युद्धविराम आम्ही घोषित करतो, म्हणजे पलायन करतो 5 दिवस. इराणला माहिती आहे की हे 5 दिवस थांबतील पण नंतर आणखीन शक्ती घेऊन येईल, म्हणून इराणनी आक्रमण चालूच ठेवलं. युद्धाची चांगली नीती इराण वापरतोय. इराणची युद्धनीती जी आहे, मी काही इराणचा समर्थक बिमर्थक नाही आहे, माझे कोणी नात्यागोत्यातले राहत नाहीत तिकडे, पण युद्धनीती जर बघितली तर इराणची युद्धनीती जी आहे ती योग्य आहे. की हे जरी म्हणाले असले 5 दिवस आम्ही युद्ध नाही करणार, यांनी युद्ध चालू ठेवलं. युद्धाची हीच नीती असते, न दैन्यम न पलायनम. तुम्ही पळालात तरी तुम्ही पळाल तिथे जाऊन तुम्हाला मारू. म्हणून 5 दिवस युद्धविराम घोषित केला अमेरिकेने, तर टेक्सासच्या ऑइल रिफायनरीला ब्लास्ट करून टाकलं. थेट त्यांच्या गावात, अमेरिकेच्या गावात जाऊन ब्लास्ट करून टाकलं टेक्सासची ऑइल रिफायनरी. म्हणजे दाखवून दिलं की आम्हीच सोडणार नाही, तुम्ही पळालात तरी घेऊन तुम्हाला मारू. युद्धनीतीची तारीफ तर केली पाहिजे, कारण शत्रूला बरोबर ओळखल्याचं हे लक्षण आहे. तर इकडे सीता पाहतीये की राक्षस पलायन करतायत, याचा अर्थ ते घाबरलेत, सुधरले नाहीयेत, याचा अर्थ मारलंच पाहिजे. म्हणून सीता पलायन करणाऱ्या राक्षसांच्या घोड्यांना, हत्तींना धरूनही त्यांना घेऊन येते आणि राक्षसांना मारून टाकते. असं करत ती राक्षसांना मारते. केशांचित स्कंध आरुह्य शिरांस्युत्पाटितानिहि हुंकारेणाट्टहासेन कांश्चित प्राणानहापयत. काही राक्षस तर इतके उंच आहेत, त्यांना मारण्यासाठी ती काय करते, त्यांच्याच खांद्यावर चढते आणि त्यांचीच मुंडकी उपटून फेकून देते. असं पण केलेलं आहे सीतेने. हुंकारेणाट्टहासेन कांश्चित प्राणानहापयत कांश्चित प्रचूर्ण्य वदनम पशुमारममारयत तान सर्वान्निमिषेणैव निहत्य जनकात्मजा. आता सीतेने काय केलेलं आहे, जसा
सीतेने बघितलं की हे आता पलायन करू लागलेत, त्यावेळेला तिने हातातली शस्त्रास्त्र सोडून दिली आहेत ना, हातानेच मारतीये एकेकांना. कोणाची मान पिळून मारतीये, कोणाची मान उखडून टाकून मारतीये, कोणाचे केस धरून त्यांना आपटून आपटून मारतीये, कोणाच्या खांद्यावर उभं राहून त्यांचंच मुंडकं फिरवून मारतीये. अशा पद्धतीचं भयंकर युद्ध एकट्या सीतेने सुरू केलं. आणि सीतेचं हे युद्ध पाहून तिच्याबरोबरच्या ज्या सखी आहेत त्याही सगळ्या तुटून पडल्या आहेत राक्षसांना, त्याही तुटून पडलेल्या आहेत. तेषा मंत्रेण शिरसा मालाभिकृत भूषणाः, या सगळ्या राक्षसांच्या मुंडांच्या माला गळ्यात घालत आहेत भराभर. आणि माळा कशाने शिवतायत, कशात ओवतायत, तर त्याच राक्षसांच्या शरीरातल्या नसा काढून काढून त्यांनी माळा ओवून त्या गळ्यामध्ये घालतायत. बघा केवढी उग्र झाली असेल सीता. तेषा मंत्रेण शिरसा मालाभिः कृतभूषणा रावणस्य शिरांस्युग्राण्यादाय रणमूर्धनी कंदुक क्रीडनं कर्तुं मनश्चक्रे मनस्विनी. मुंडमाला गळ्यामध्ये घालून ती सीता काय करतीये, आता त्या मारल्या गेलेल्या रावणाच्या मस्तकांना घेतीये आणि मस्तकांना त्या रावणाच्या घेऊन 1000 मस्तकं आहेत, ती सगळी 1000 मस्तकं आकाशात उडवून झेलतीये. जसं चेंडूशी खेळतात तसं. म्हणजे पहिलं मस्तक आकाशात टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं टाकलं, चौथं टाकलं, हे खाली येईपर्यंत हे इकडून घेतलं, इकडून टाकलं, इकडून घेतलं. सर्कसमध्ये बघितलं असेल ना, त्या पद्धतीने त्या रावणाच्या मस्तकांशी खेळतीये ती. म्हणजे थोडक्यात काय की अगदी सहज मारून टाकलं ह्याला. किती मोठा फुशारकी मारत होता की मी हे करतो ना, मी ते करतो, तो दशानन मी सहस्रानन. आणि होताच, रावणापेक्षा 100 पट बलवान होता, पण सीतेसमोर काही चाललं नाही त्याचं, शक्तीसमोर त्याचंही काही चाललं नाही. मातरो विकृताकारा साट्टहासा समायधुः स कंदुकलीलार्थे सीतायाता सहस्रशः तासां कासां चिदाख्यास्य नामानि शृणु सुव्रत याभिर्व्याप्तास्त्रयो लोकाः कल्याणीभिश्चराचराः. ही जी सीतेची क्रीडा चालू होती, त्या 1000 चेंडू समान असलेल्या त्या रावणाच्या मस्तकांची क्रीडा करत असताना बघितलं की सीता एक एक चेंडू फेकतीये, एक एक चेंडू झेलतीये. मग ह्याच्यात काय केलं तर प्रभू रामचंद्र हळूहळू जागे झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्र सीतेचा हा सगळा पराक्रम बघू लागलेले. हा सगळा जो पराक्रम सीतेचा पाहिलाय, हा सीतेचा पराक्रम ते पाहतायत आणि त्यांच्या मनामध्ये सीतेचा गौरव करणारे एक एक नावं प्रारंभ होत आहेत. काय म्हणतायत, कशी आहे सीता? प्रभावती विशालाक्षी पालिता गोनसी तथा श्रीमती बहुला चैव तथैव बहुपुत्रिका अप्सुजाता च गोपाली बृहदंबालिका तथा जयावती मालतिका ध्रुवा रत्ना भयंकरी वसुदामा सुदामा च विशोकानंदिनी. तथा जशी जशी सीता एक एक चेंडू बनवून एकेका मस्तकाला उडवत जातीये, तसं प्रभू रामचंद्रांच्या मुखातून सीतेच्या गौरवार्थ एक एक विशेषणं निघत जात आहेत. थोडक्यात ही सीतेची नामावली आहे, प्रभू रामचंद्रांनी स्वतः रचलेली नामावली आहे तिच्या गौरवार्थ. उत्तेजनी जया सेना कमलाक्ष्यश्च शोभना शत्रुंजया तथा चैव क्रोधना शलभी खरी माधवी शुभ्रवस्त्रा च तीर्थसेनी जटोज्ज्वला गीतप्रिया च कल्याणी कद्रुरोमामिताशना मेघस्वना भोगवती शुभ्रुश्च कनकावती अलाताक्षी वेगवती विद्युज्जिह्वा च भारती पद्मावती सुनेत्रा च गंधरा बहुयोजना सन्नालिका महाकाली कमला च महाबला सुदामा बहुदामा च सुप्रभा च यशस्विनी
नृत्यप्रिया परानंदा शतोलूखलमेखला शतघंटा शतानंदा आनंदा भवतारिणी वपुष्मती चंद्रसीता भद्रकाली सटामला झंकारिका निष्कुटिका रामा चत्वरवासिनी सुमला सुस्तनवती वृद्धि कामा जयप्रिया घना सुप्रसादा च भवदा च जनेश्वरी एडी भेडी समेडी च वेताल जननी तथा कंदुतिः कंदुका चैव वेदमित्रा सुदेविका लंबाया केतकी चैव चित्रसेना चलाचला कुक्कुटिका शृंखलिका तथा शंकुलिका हड़ा कंदालिका काकलिका कुंभिकाथ शतोदरी उत्क्राथिनी ज्वेला च महावेगा च कंकिणी मनोजवा कटकिनी प्रघसा पूतना तथा खेशया चाति द्रढिमा क्रोशनाथ तडित्प्रभा मंदोदरी चतुंडी च कोटरी मेघवाहिनी सुभगा लंबिनी लंबा बहुचूडा विकस्थिनी ऊर्ध्ववेणी धरा चैव पिंगाक्षी लोहमेखला. अशा पद्धतीने सीतेचा गौरव करणारी नावं घेतली जात आहेत. ही जी नावं आहेत या नावांचा जर आपण पाठ केला तर आपल्या जीवनामध्ये देखील येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही आव्हानात्मक प्रसंग असतात त्या प्रसंगांना आपण सहजपणे सामोरं जाऊ शकतो, संकटांना सामोरं जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने सीतेच्या विविध नावांचं गान केलेलं आहे. ही जी सीता आहे हिने आता युद्धामध्ये उत्तम प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे आणि सीतेच्या या यशामध्ये तिच्या सगळ्या मातृकांचा म्हणजे तिच्या सखी वगैरे त्यांचाही उत्तम हात आहे, त्यांची साथ मिळालेली आहे. म्हणून म्हटलंय अट्टहासेन सीताया मातृणां हुंकृतेन च प्रलयं मेनिरे लोकाः किमेतदिति विह्वला धरा पाताल गमनं वितर्क्य सुरसत्तमैः संप्रार्थितो महादेवः स्वयं मायाद्रणाजिरम. देवता काय करतायत आता, हे पृथ्वीवर काय भयंकर चालू आहे हे देवांनी पाहिलंय आणि देवता ताबडतोब धावत धावत गेलेले आहेत. देवता कुठे जात आहेत? पाताळ लोकात निघून जात आहेत. विचार करतायत आता पृथ्वी सुरक्षित नाही म्हणून पाताळात निघून जात आहेत. पाताळ लोक कुठून सुरू होतो सज्जन हो? पाताळ लोकाची सुरुवात ही भारतभूमीतून आहे. पाताळ लोकी जाण्याचा रस्ता भारतभूमीतून आहे. स्वर्गलोकी जाण्याचा रस्ता देखील भारतभूमीतून आहे. स्वर्गात जाण्याचा रस्ता कुठून आहे आणि पाताळात जाण्याचा रस्ता कुठून आहे दोन्ही सांगतो. तुम्ही बद्रीनाथला गेलात तर तिथून माणा गावापर्यंत जायचं. माणा गावामध्ये भीमपूल पार करायचा. भीमपूल पार केल्यानंतर मग स्वर्गारोहिणीचा मार्ग लागतो. त्या स्वर्गारोहिणीच्या मार्गाने 25-26 किलोमीटर चालत 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 पुढे जायचं. एक ठिकाणचं दर्शन घेत घेत आपण पुढे गेलो तर 3 दिवसाचा कालावधी लागतो. थंड वातावरण असतं. वेगवेगळ्या कधी न पाहिलेली फुलं, वेगवेगळी न पाहिलेली छोटी छोटी झुडपं अशी दिसतात. वेगवेगळ्या रंगाचे दगड दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतात. आणि मग तिकडे वसोरधारेचं स्थान येतं. वसोरधारा म्हणजे एका उंच पर्वताच्या टोकावरून धो 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 एक झरा वाहत असतो. पण तो इतक्या उंचावरून वाहतो की वरतून खाली येईपर्यंत त्याचे इतके तुषार होतात की वरती धबधबा येताना दिसतोय पण खाली उभं राहिलं तर काही आपल्याला लागत नाही, नुसतं असं पाण्याचा शिडकाव केल्यासारखं दिसतं. त्याला वसोरधारा म्हणतात. त्या वसोरधारेच्या इकडे सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत त्या पाण्याच्या तुषारांमुळे कायम इंद्रधनुष्य दिसतं. त्याच्या पुढे आपण गेलो की मग स्वर्गद्वार लागतं आणि त्या स्वर्गद्वारानंतर कोणी जाऊ शकत नाही. जो पुण्यात्मा असेल तोच त्या स्वर्गद्वाराहून पुढे 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 जाऊ शकतो असं म्हणतात.
त्यामुळे स्वर्गद्वारापर्यंत आपण जाऊ शकतो, त्या स्वर्गद्वाराच्या पायरीला नमस्कार करू शकतो, त्याच्या पुढे स्वर्ग आहे असं आपल्याकडे म्हणणं आहे. युधिष्ठिर वगैरे तिथूनच सदेह वर स्वर्गात निघून गेले होते. पण त्या स्वर्गद्वाराच्या पायऱ्या ज्या आहेत, त्या पायऱ्या म्हणजे देवतांनी जर रचल्या तर, ज्याच्या नशिबात नसतील त्याला पायऱ्या दिसणारच नाहीत. त्याला असं वाटेल हिमालयाचं पठार आहे, जाऊ दे गेलं असं. तर स्वर्गद्वाराचं ठिकाण जे आहे ते आपल्या भारतात आहे. तसंच नरकात जाणाऱ्या द्वाराचं ठिकाण देखील आपल्या भारतातच आहे. कुठे आहे नरकात जाण्याचं द्वार? तर नरकात जाण्याचं जे द्वार आहे त्यालाच द्वारका असं म्हटलेलं आहे. द्वारका मंदिरामध्येच पाताळेश्वर महादेव आहे. द्वारकाधीशाच्या मंदिरातच पाताळेश्वर महादेव आहे. तो असा खाली उतरून जावा लागतो आणि त्या महादेवाची एंट्री जी आहे, त्या महादेवाचं स्थान आहे, तिथून उजवीकडे अशी लांब गुफा जाते. बॅटरी मारून बघा किती किती लांब जाते. ती गुफा पाताळात जाते असं पूर्वीपासून आपल्याकडे मान्यता आहे. तर पाताळ लोकाच्या एंट्रीपाशी खाली महादेव बसलेले असतात. महादेव बसलेले असतात आणि पाताळ लोकाचा द्वारपाल मी बनीन असा आशीर्वाद बलिराजाला वामनाने दिलेला आहे. म्हणून त्या पाताळ लोकाच्या द्वाराशी वामन उभा आहे. तो वामन जो आहे तो द्वारकाधीश आहे. तो द्वारकाधीश जो आहे तो कृष्ण आहे. आपण यासाठी म्हणतो की द्वापर युग आपल्या जवळचं युग आणि त्यामधल्या भगवंताचा अवतार म्हणजे कृष्णावतार, म्हणून त्या द्वारकाधीशाला आपण कृष्ण म्हणतो. पण वास्तविक तो द्वारकाधीश जो आहे तो वामन आहे. म्हणून त्या कृष्णाची मूर्ती एवढीशी वामन आकारात आहे. तो मूळ वामन आहे जो त्या पाताळ लोकाच्या दाराशी राखणदार बनून द्वारपाल बनून उभा आहे. म्हणून त्याला द्वारकाधीश म्हणतात आणि म्हणून त्या नगरीला पण द्वारका नगरी म्हणतात. कारण तिथून पाताळ लोकाचं, तिथे पाताळ लोकाचं दार आहे, तिथून पाताळ लोकी जाता येतं. तर स्वर्गाचं द्वार आणि पाताळ लोकाचं द्वार हे आपल्या भारतामध्ये आहे. त्यामुळे भारत हा देश इतका विशेष आहे की या भारत देशाचं कनेक्शन स्वर्गाशी पण आहे आणि पाताळाशी पण आहे. म्हणून भारत देशात दोन्ही प्रकारची माणसं दिसतील तुम्हाला. अगदी स्वर्गातल्या देवतांसारखी सात्विक माणसं पण दिसतील आणि पाताळातल्या राक्षसांसारखी कुटील, खोटारडी, हडपणारी अशी माणसं पण दिसतील. स्वाभाविक आहे. तर भारत देशामध्ये स्वर्गद्वारही आहे आणि पाताळाचंही द्वार आहे. त्या पाताळाच्या द्वाराशी महादेव बसलेला आहे. त्याला पातालेश्वर महादेव म्हणतात. म्हणून आता ह्या पृथ्वीवर हे सगळं काय चालू आहे, पृथ्वीवर प्रलय येईल ह्या भीतीने ज्या देवी देवता होत्या त्या सगळ्या पाताळ लोकातल्या महादेवाकडे गेल्यात असं वर्णन इकडे आलेलं आहे. हा महादेव कुठला? तर द्वारकाधीश मंदिरातला पातालेश्वर महादेव त्याच्याकडे गेले. महादेवाला प्रार्थना करू लागलेले आहेत. आता महादेवाला प्रार्थना केल्यानंतर काय झालं? स्वयमायात रणाजिरम, स्वयमायात रणाजिरम. महादेव स्वतः उठलेत आणि स्वतः रणांगणाच्या दिशेने आलेले आहेत. जानक्या पादविन्यासे शिव शवरूपधरो हरः. काय झालं? तिकडे सीता जे युद्ध करीत होती, पादघात करत होती, पायांनी युद्ध चालू होतं, तिचं चालणं चालू होतं, हातांनी युद्ध चालू होतं, हे सगळं जे चालू होतं त्यावेळेला स्वतः भगवान शिव त्या रणांगणावर आले आणि शवासारखं रूप धारण करून जिकडे ही जानकी युद्धासाठी पुढे पुढे सरसावत होती तिच्या पायाच्या समोरच एका शवाच्या रूपात येऊन शंकर पडले. शवाच्या रूपात येऊन पडल्यानंतर सीतेनी जसा पाय ठेवायचा प्रयत्न केला, कारण तिला भान नव्हतं कोण आहे कोण नाही, ती हेच धरून चालली होती की सगळे राक्षसच आहेत. त्या सीतेच्या पगतलाच्या स्थिती पायाच्या तळाशी स्वतः महादेव शवरूपानी निजले. आणि काय झालं? सीतेनी जसा पादघात केला
तसा तो पादघात शंकरांनी स्वतः झेलून धरला. आणि झेलून धरल्यानंतर ही जी आंदोलणारी पृथ्वी होती ती स्तंभित झाली. तथाप्युपरिगालोका न स्थातुंसे हिरेक्षणं सीतायाः पादशब्देन शिरसा हुंकृतेन च निःश्वासवातसंघातैर्दुःस्थिता भूर्भुवादयः धरणीतनयाया यद्भीमनृतधरण्या कृतमिह मनसा तच्चिन्तयन्तो द्विजेन्द्राः जयति जयति सीतेत्याहुरिन्द्रादिदेवाः सपदि भुवनभंगे मन्यमाना विषेदु. अशा प्रकारे महादेवानी सीतेचा पादघात सहन केला आणि म्हणून पृथ्वीचं आंदोलन थांबलं, पृथ्वी स्थिर झाली. पण त्याच वेळेला वरचे जे लोक होते भुवः स्वः महाजनः तप, हे मात्र अजूनही डळमळत होते. कारण का? सीतेचे हात मुक्त होते, केस मुक्त होते, डोकं मुक्त होतं. तर सीतेच्या चरण शब्दाचा आणि तिच्या मुखातून निघणाऱ्या हुंकाराचा आणि तिच्या नाकातून निघणाऱ्या निश्वासामुळे वरचे भुवस्वः महाजनः तपः सत्यम इत्यादी लोक मात्र डळमळत होते. आता ह्या धरणी तनयेनी म्हणजे भूमिपुत्रीनी सीतेनी जे भयंकर नृत्य हे युद्ध नृत्य पृथ्वीवर केलेलं होतं, त्या नृत्यामुळे सगळं त्रैलोक्य डळमळत होतं. त्यातल्या पृथ्वीला तर थांबवण्याचं, डळमळण्यापासून थांबवण्याचं काम महादेवानी केलं. पण वरचे आणखीन 6 लोक अजूनही डळमळत होते. त्यावेळी काय केलं? स्वर्गलोकातल्या इंद्र इत्यादी देवतांनी सीतेचा जय जयकार केला आणि विचार करतायत की सीता जर अशीच युद्ध स्थितीमध्येच राहिली तर सगळी लोक कोसळून पडतील, सगळे लोक कोसळून पडतील. म्हणून काय केलंय? तिचा जय जयकार करून तिच्या क्रोधाचा वेग शांत करण्यासाठी ह्या सगळ्या देवता संरंभ वेगम सीताया वीक्ष्य ब्रह्मपुरोगमाः सलोकपाल स्त्रीदशा ऋषिभिः पितृभिः सह. या देवता भुवः लोकातले पितर तिथपासून ते सत्य लोकातल्या ब्रह्मदेवापासून पर्यंत सगळे आलेलेत, आता एकत्र होऊन आलेलेत. सीतेला प्रसन्न करण्यासाठी म्हणून हे देवता हात जोडून वारंवार सीतेला नमस्कार करतायत. राक्षस नाशिनी जानकीची ब्रह्म इत्यादी देवतांनी स्तुती प्रारंभ केलेली आहे. कशी स्तुती करतायत? या सा महेश्वरी शक्तिर्ज्ञानरूपाति लालसा अनन्या निष्कले तत्वे संस्थिता रामवल्लभा स्वाभाविकी च त्वन्मूला प्रभा भानोस्तथामला. वर्णन करतायत की हे रामाची पत्नी सीता, तुझ्यासारखी या जगात दुसरी कोणी नाही. अनन्य आहेस तू अनन्य आहेस. तुझी स्वाभाविक स्थितीच अशी आहे की ज्या वेळेला आवश्यक त्यावेळेला तू स्वत्वस्वरूपिणी होतेस. ज्या वेळेला युद्ध करायचं असेल त्यावेळेला हे असं भयंकर रूप धारण करतेस. आणि तीच सीता, हे सीते, तू सूर्यासारखी प्रकाशितही होतेस. एका सा वैष्णवी शक्ती रणे कोपाधिवेगतः. तीच एकमेव शक्ती वैष्णवी शक्ती बनून रणांगणामध्ये दिव्य रूप धारण करून शत्रूचा पराभव करते. परापरेण रूपेण क्रीडंती रामसन्निधौ. आणि तीच सीता रणांगणावर ही अशा पद्धतीने युद्ध क्रीडा खेळणारी सीता रामाच्या शेजारी मात्र त्याची जीवनसंगिनी बनून त्याच्या संसार क्रीडेला पुढे नेते. सेव्यं करोति सकलं तस्या कार्यमिदं जगत् न कार्यंचापि करणमीश्वरश्चेति निश्चयः. हे भगवती, तू जे कार्य करतेस ते कार्य दुसरं कोणीही करू शकत नाही. चतस्रः शक्तयो देव्याः स्वरूपत्वेन संस्थिता वशाद्वस्य जानक्या रामयोषिता शांतिर्विद्या प्रतिष्ठा च निवृत्तिश्चेति ता स्मृता चतुर्व्यूहस्ततो देव प्रोच्यते परमेश्वरः. ही देवी जी आहे ती 4 शक्तींनी युक्त होऊन निवास करते. देवीमध्ये 4 शक्ती आहेत. कोणत्या शक्ती आहेत?
शांती, विद्या, प्रतिष्ठा, निवृत्ती या 4 शक्ती आहेत सीतेमध्ये. जेव्हा शांत राहायचं तेव्हा अतिशय शांत राहते सीता. ज्या वेळेला ज्ञान मिळवायचं त्यावेळेला अतिशय ज्ञानी बनते सीता. ज्या वेळेला प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल त्यावेळेला स्वतःची उत्तम प्रतिष्ठा प्राप्त करून घेते. आणि ज्यावेळी निवृत्त व्हायचं असेल त्यावेळेला अतिशय निष्काम होऊन निवृत्त देखील होऊन जाते. ह्या 4 तिच्या शक्ती आहेत. तसंच ती तिच्या भक्तांना या 4 गोष्टी प्रदान करते. शांती पहिली गोष्ट, जिकडे शांत राहायचं तिकडे शांत. विद्या, ज्ञान प्रदान करते. प्रतिष्ठा म्हणजे यशकीर्ती प्रदान करते. आणि निवृत्ती अर्थात परमार्थ देखील देणारी तीच सीता आहे. अनया परया देवः स्वात्मानंदम समश्नुते यत्वत्स्यानादि संसिद्धमैश्वर्यमतुलं महत् तत्संबंधादवाप्तं तद्रामेण परमात्मना सैषा सर्वेश्वरी देवी सर्वभूतप्रवर्तिका. सर्व प्राणी मात्रांमध्ये जीवन जगण्याची जीवनी कला देणारी ही सीता आहे. ही सीता प्राणी मात्रांमध्ये कोणत्या रूपाने निवास करते? ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, प्राणशक्ती त्रयम् सर्वासमेक शक्तीनां शक्तिमंतो विनिर्मिता. अशी ही सीता प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, प्राणशक्ती या 3 रूपामध्ये निवास करते. आणि या 3 रूपामध्ये निवास करून ती प्राण्याचं जीवन चालवत राहते. ही जी सीता आहे, शक्तयो जानकी देवी शक्तिमंतो हि राघवः विशेषः कथ्यते चायं पुराणे तत्ववादिभिः. ही सीता जी आहे, ही सीता शक्तिशाली आहे, पण तिची शक्ती ही राम सापेक्ष आहे. राम आणि सीता जेव्हा एकत्र असतात तेव्हा सीतेमध्ये ही शक्ती प्रकट होते. रामाशिवाय ही शक्ती सीतेत येणार तरी कुठून? पण या पुराणामध्ये मात्र म्हणजे या कथनामध्ये मात्र सीतेच्या ह्या शक्तीचं वर्णन मी करतो. हे वर्णन आम्ही पाहत आहोत असं हे सगळे ऋषीमुनी, देवता वगैरे म्हणतात. मंता रामो मते सीता मंतव्या च विचारतः एकं सर्वगतं सूक्ष्मं कूटस्थमचलं ध्रुवं योगिनस्तत्प्रपश्यन्ति तव देव्याः परं पदम् अनंतमजरं ब्रह्म केवलं निष्कलं परम. मंता राम आहे आणि मती ही सीता आहे. मंता जो आहे तो राम आहे आणि मती जी आहे ती सीता आहे. सीता आणि राम मिळूनच संपूर्ण ब्रह्म आणि जगत उत्पन्न होतं. रावणो सगणं हत्वा जगतां सुखमाहितं किं पुनर्नृत्यकलया जगत संह्रियते त्वया. सगळे प्रार्थना करतायत की हे सीते, रावणाचा वध झाला, आता तुझं ते युद्ध नृत्य नको, कारण या तुझ्या युद्ध नृत्यामुळे आता जगाचा संहार होईल की काय अशी स्थिती उत्पन्न झालेली आहे. एतत् श्रुत्वा विशालाक्षी ब्रह्मणोऽभ्यर्थनं वचः प्रीता सीता तदा प्राह ब्रह्माणं सह दैवतम्. अशी ही विशाल ब्रह्मदेवाबरोबर आलेली मंडळी पाहून आणि ते प्रार्थना करत आहेत हे पाहून अत्यंत प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाला सीता संबोधन करू लागली. काय ब्रह्मदेवाला संबोधन करतीये? पतिर्मे पुंडरीकाक्ष पुष्पकोपरी राघव विद्धक्षूरप्रेण हृदि शेते मृतकवत प्रभु. जोपर्यंत माझा पती आज्ञा देणार नाही मला शांत होण्याची, तोपर्यंत मी शांत होणार नाही. सीतेने बघा काय केलंय. तिला माहिती आहे की आपण रणभूमीमध्ये विजयश्री प्राप्त केलेली असली तरी आपला पती तिकडे घायाळ होऊन पडलेला आहे. आपला पती तिकडे त्याच्यावर घात झालेला आहे ह्याच्या बाणाचा, रावणाच्या. त्याचप्रमाणे भरत, शत्रुघ्न हे सगळे, लक्ष्मण, हनुमान हे सगळे जखमी झालेले आहेत. तर सीता म्हणतीये की जोपर्यंत माझा पती मला प्रसन्न करू, शांत हो म्हणून सांगत नाही, तोपर्यंत मी काही शांत होणार नाही. माझा पती कुठे आहे
पुष्पक विमानात बसलेला आहे, त्याच्या शरीराला घात झालेला आहे, हे ती आता ब्रह्मदेवाला सांगते. विद्धाः क्षूर प्रेण हृदी, छातीवर घात झालेला आहे. त्या सहस्रवदन रावणाचा बाणाचा प्रहार माझ्या पतीवर झालेला आहे. तस्मिन्नेव स्थिते देवाः किमिच्छामि जगद्धितम्. मी रावणाला मारलं, पण माझा पती अजून जखमी आहे, त्याला बेशुद्धी आलेली आहे, मृतवत पडलेला आहे. मी शांत व्हावं अशी तुम्ही कशी इच्छा करू शकता? माझा पती घायाळ मृतवत असताना केवळ ह्या रावणाला मी मारलं म्हणून शांत व्हायचं? मी शांत होणार नाही, सीतेने सांगून टाकलं. श्रुत्वै तद्वचनं देव्या संरंभ सहिता सुराः हाहाकारं प्रचक्रस्ते संचचाल च मेदिनी. अरे बापरे, आता सीतेने अशी काही अट घातली की माझ्या पतीला बरं करून आणा, माझ्या पतीला बरं करून आणा, तर पतीने सांगितलं तर मी शांत होईल. म्हणून श्रीरामं ग्राहयामास स्मृतीं स्पृष्ट्वा स्वपाणिना. ब्रह्म इत्यादी देवतांनी ठरवलं की आता प्रभू रामचंद्रांकडे गेलं पाहिजे. आणि ब्रह्मदेव सगळ्या ऋषीमुनींना घेऊन पुष्पक विमानाच्या जवळ जात आहेत आणि रामाला हाताने स्पर्श करतायत. फक्त रामाला हाताने स्पर्श करतायत. ब्रह्मदेवाच्या हस्तस्पर्शाचा काय परिणाम झालाय? उत्तास्थौ च महाबाहू रामं कमललोचनः. प्रभू रामचंद्र उठून बसलेत. रे रावण सुदुष्टस्त्व मद्य मद्बाण भेदितः. आणि म्हणतात, अरे रावणा, आज तू माझ्या बाणाने भेदित होऊन अवश्य भयंकर यमराजाच्या मुखाला तू पाहशील. असं म्हणून जेव्हा प्रभू रामचंद्र उट्टाक्षणी हातात धनुष्य ग्रहण करतात, तेव्हा त्यांच्यासमोर सगळ्या देवी देवता येत आहेत. देवी देवता येऊन हात जोडून म्हणतायत, देवी देवता येत आहेत, हात जोडतायत, प्रभू रामचंद्रांसमोर उभे राहत आहेत. पण प्रभू रामचंद्र म्हणतायत, ना पश्यत जानकीं तत्र प्राणेभ्योपरी गरीयसीं नृत्यतीं चापरां कालीं अपश्यच्च रणांगणे चतुर्भुजां चलज्जिह्वां खड्गर्खप्परधारिणीं शवरूप महादेव हृत्संस्थांच दिगंबराम. देवी देवता रामासमोर येत आहेत आणि म्हणतायत की हे रामा, त्या रावणाबरोबर युद्ध करायला तर उभे राहतायत, पण विचार करा तुमची जानकी कुठे आहे? पुष्पक विमानात तर तुमच्याबरोबर सीता पण तर होती, ती सीता कुठे आहे? प्रभू रामचंद्र बघताय तिकडे तिकडे, अरे सीता दिसत नाही. तेव्हा दशानन रावणाने पळवलेली होती, आता ह्यानी पळवली की काय सीता? म्हणून राम आश्चर्यचकित होऊन विचारतायत, गेली कुठे सीता, गेली कुठे सीता? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतायत, नृत्यती चापराम कालीम अपश्यत चरणांगणे. रामा पहा, त्या युद्धभूमीवर ती काली रूप धारण करून नृत्य करतीये, रणांगणावर युद्ध खेळतीये म्हणे. चतुर्भुजाम चलज्जिह्वाम, त्या सीतेनी चतुर्भुजा रूप धारण केलेलं आहे. मोठी जीभ लपलपवत सगळ्या त्या राक्षसांच्या रक्ताला पूर्ण पुसून टाकतीये. त्या पृथ्वीवर राक्षसांच्या रक्ताचा कलंक साफ करून टाकतीये म्हणे. खड्ग खप्पर धारिणी झालेली आहे ती सीता. हातात खड्ग म्हणजे एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये मुंडाचं खप्पर, मुंडाचं म्हणजे डोक्याच्या कवटीचं खप्पर धारण केलेलं आहे. आणि नुसतं नाही, त्या नृत्याबरोबर शवरूप महादेव हृत्संस्थांच दिगंबराम. तिचं हे भयंकर रूप थांबवण्यासाठी महादेव स्वतः शवरूपाने येऊन तिच्या समोर पडलेले, तर त्यांच्याही अंगावर तिने पाय देऊन त्यांना झेलून ठेवले, त्यांना त्यांच्या अंगावर पाय दिलेला आहे. बघा बघा ती सीता काय तिने रणचंडीचं रूप धारण केलंय. पिबंतीं रुधिरं भीमां कोटराक्षीं क्षुधातुराम. अनेक जन्माची तहान असल्यासारखं त्या राक्षसांचं रक्त खप्परात घेऊन पितीये ती म्हणे. वर्णन करतायत सीतेचं ब्रह्मदेव रामाला की बघा तुमची सीता तिथे आहे. भीमाकाराभिरण्याभिः क्रीडन्ती रणमूर्धनी
रणांगणाच्या डोक्यावर बसून रणांगणावरती नृत्य करतीये, युद्ध करतीये. मुंडई राक्षस राजस्य खेलंती कंदुकम मुदा. एकेका राक्षसांची मुंडमाळा बनवून गळ्यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्या सहस्रवदन रावणाचे 100 मस्तक छाटून त्यांचे चेंडू बनवून खेळतीये. बघा बघा तुमची सीता काय करते. वर्णन करते. प्रलयध्वांतधाराभाम सदा धरधरनादितम. प्रलयासारखी स्थिती या जगाला प्राप्त झाली आहे. बघा संपूर्ण पृथ्वी धरधर धरधर कापू लागलेली आहे. अंत्रमुंड करोट्यक्ष कृतमालां चलत्पदां कबंधन राक्षसानांच तया सह विनृत्यतः. कुठे हे सीतेचं रणांगणावर रणचंडीचं नृत्य चालू आहे, तर आजूबाजूला राक्षसांचे हात तुटून पडलेत, पाय तुटून पडलेत, शरीर छिन्न भिन्न होऊन पडली आहेत, काहींची आतडी निघालेली आहेत, काहींच्या शरीराच्या नसा खेचून खेचून तिने उखडून फेकून दिलेल्या आहेत. अशा सगळ्या त्या संहार क्षेत्रामध्ये ती तुमची सीता काली बनून नृत्य करतीये, युद्ध नृत्य करतीये. नैकोपी राक्षसो यत्र करपाद शिरोयुता. या क्षेत्रामध्ये एकही राक्षस असा उरलेला नाही की ज्याचं डोकं शाबूत असो, हातपाय शाबूत असो. काही ना काहीतरी कोणाचं ना कोणाचं तरी हिनी संहार करून घालवूनच टाकलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कोणताही राक्षस आता इंटॅक्ट उरलेला नाही आहे. कोणाचा हात तुटलाय, कोणाचा पाय तुटलाय, कोणाचं मस्तक छाटलं गेलंय असं. कबंधम रावणस्यापि नृत्यन्ते च व्यलोयत तदृष्ट्वा मूर्महाघोरम प्रेतराज पुरोपमम. असं वाटतंय की यमराजाचा यमलोक आता बऱ्याच जणांनी भरलाय म्हणे, कारण हे सगळे यमलोकी गेलेत राक्षस. कालींच वीक्ष नृत्यंती मातृभिः सहितां द्विज. ही जी सीता आहे ही एकटी नाहीये, तिच्याबरोबर तिच्या सखी पण हेच करतायत, त्या मातृका पण हेच करतायत. हे असं भयंकर दृश्य चालू आहे म्हणे. पपातहस्ताद्रामस्य वेपतास्स शरं धनुः भयाच्चन्निमीलाशुः रामः पद्मविलोचने इत्येव विस्मितं दृष्ट्वा ब्रह्मोवाच रघुत्तमम्. हे सगळं पाहिलंय आणि प्रभू रामचंद्रांनी हे भयंकर दृश्य बघून प्रभू रामचंद्र म्हणतायत की असं युद्ध तर मीही कधी बघितलं नाही, हे तर भयंकर युद्ध आहे. असं म्हणून प्रभू रामचंद्रांच्या हातातला जो धनुष्य आहे तो थरथरू लागलेला आहे आता, की अशा युद्धाला मी पण सामोरं कधी गेलेलो नाही. असं म्हणून प्रभू रामचंद्र तो धनुष्य खाली ठेवतायत आणि आता प्रभू रामचंद्र ब्रह्मदेवाला म्हणतायत की ब्रह्मदेवा हे सगळं काय झालं. यावर ब्रह्मदेव म्हणतायत त्वां दृष्ट्वा विभलं सीता क्रुद्धं चापि च रावणं रथ दवस्कंध सतो पपातरणमूर्धनी. रामा, तू जेव्हा मूर्छित होऊन पडलास त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी जाऊन सीतेला सांगितलं की सीते, आता राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान, सुग्रीव, विभीषण, जांबवंत, मोठे मोठे सगळे सेनापती हे सगळे घायाळ होऊन पडलेले आहेत. आता युद्धाचं काय होणार. हे जेव्हा सीतेला विचारलं तेव्हा सीता म्हणाली मी आहे ना आता युद्ध करायला. असं म्हणून हसत हसत सीता पुष्पक विमानातून उतरली आणि ती जशी उतरून पुढे पुढे जायला लागली तसा तो सहस्रवदन रावण तिला सामोरा येऊ लागला. आणि काय केलं. रक्षसां निधनं कृत्वा नृत्यंतीयं व्यवस्थिता अनघासहितो राम सृजस्य वसिहंसी च. आणि पाहता पाहता एकेका राक्षसांचा वध करून अंततोगत्वा एका वारामध्ये त्या सहस्रवदन रावणाचा वध तिने केलेला आहे. अशा पद्धतीने राक्षसांचा व्यवस्थित पद्धतीने वध केला. व्यवस्थित पद्धतीने वध केला याचा अर्थ काय, कुठेही अन्याय न करता वध केला, कुठेही नीतिमत्ता सोडली नाही तिने सीतेने. आणि म्हणून इकडे शब्द वापरला की अनघा. अघ म्हणजे पाप. एवढं युद्ध करून देखील तिला काहीही पाप लागलं नाही, कारण कुठेही तिने नीतिमत्ता सोडली नाही. हे सगळं ऐकलंय
प्रभू रामचंद्र आश्चर्याने ऐकतायत, हे सगळं सीतेने केलं? तर त्यावर ब्रह्मदेव म्हणतायत, हे राम, सीतेशिवाय हे कोणीही करू शकलं नसतं म्हणे. पश्यैतां जानकीं राम त्यज भीतिं महाभुजा. हे राम, जानकीचं हे रूप जसं तुम्ही पहिल्यांदा बघितलं तसं आम्ही पण पहिल्यांदा बघितलं. जानकीचं हे देखील रूप आहे, हे बघून तुमच्या अंगाला कंप सुटलेला आहे. पण तुम्ही भीतीचा त्याग करा, कारण तुम्हीच जर घाबरलात तर जग तर आधीपासून घाबरलेलं आहे तिचं हे रूप पाहून. आता तिला सावरण्याचं काम तुम्ही सोडून कोणीही करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही भिवू नका. म्हणजे का भिवू नको हे सगळं पाहून? माझी बायको हे पण करू शकते हे तर मला माहीतच नव्हतं, मला भीती वाटतीये. तेव्हा सगळे ऋषीमुनी प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की अहो भीता कसले तुम्ही? श्रुती मुख मात्मसहितम. तुम्ही कसे आहात प्रभो? तुम्ही तर सद्घन आहात, चितघन आहात, आनंदघन आहात. तुम्ही सामान्य योद्धा थोडेच आहात. या सीतेला शक्ती देणारे तुम्हीच आहात आणि तुम्हीच घाबरतायत. अर्थात सीतेची ही लीला पाहून प्रभू रामचंद्र देखील स्वतःचं स्वरूप विसरून गेले की मी कोण आहे. आणि त्या सीतेच्या ह्या स्वरूपासमोर ते देखील सामान्य मनुष्यासारखे भयाक्रांत होऊन गेले. तेव्हा ब्रह्मदेव आठवण करून देत आहेत की भगवंता तुम्ही परमेश्वर आहात, घाबरताय कसले? हे ब्रह्मदेवाचं वचन ऐकून प्रभू रामचंद्र टाळ्यावर येत आहेत. आणि प्रभू रामचंद्रांच्या लक्षात येतं, अरे मी तर साक्षात श्रीहरी आहे, काय घाबरून बसलो. अर्थ काय आहे सज्जन हो? माया ही इतकी बलवती असते की मायेचा स्वामी देखील त्या मायेने आवृत्त होऊन जातो. त्यामुळे त्या मायेच्या स्वामीला देखील तू कोण आहेस हे सांगण्यासाठी ब्रह्मदेव लागतो. तद्वत सज्जन हो, तुम्ही आम्ही जीव आपण आपल्या मूळ स्वरूपाला ह्या सगळ्या मायेमुळे, संसाररूपी मायेमुळे विसरून गेलेलो आहोत. आपल्याला देखील आपण कोण आहोत हे सांगण्यासाठी कोणीतरी उपदेशक गुरुची आवश्यकता असते. इकडे प्रभू रामचंद्रांना जर ब्रह्मदेव भेटले नसते तर हे घाबरून राहिले असते की आता पुढे काय होणार म्हणून. तर ब्रह्मदेवानी त्यांना त्यांच्या स्वरूपाची ओळख करून दिली आणि प्रभू रामचंद्र सावरलेले आहेत. ब्रह्मणो वचनं श्रुत्वा रामः कमललोचनः प्रोन्मील्य शनकैरक्षी वेपमानो महाभुजः. कमळासारखे दिव्य प्रफुल्लित नेत्र असलेले प्रभू रामचंद्र ब्रह्मदेवाची ही वचनं ऐकून हळूहळू हळूहळू शांत झालेले आहेत. भीती निघून गेली. प्रणम्य शिरसा भूमौ तेजसा चापि विह्वला भीतः कृतांजलिपुटः प्रोवाच परमेश्वरीं. प्रभू रामचंद्र जे आहेत ते ब्रह्मदेवाचं वचन ऐकून त्या समोरच्या रणभूमीला डोकं टेकून नमस्कार करतायत. डोकं टेकून त्या रणभूमीला नमस्कार करतायत आणि हात जोडून त्या सीतेच्या रूपात प्रकट झालेल्या कालीचं दर्शन घेत तिला म्हणतायत, काय म्हणतायत? का त्वं देवी विशालाक्षी शशांकावयवांकिते न जाने त्वां महादेवीं यथावत ब्रूहि पृच्छते. हे देवी, सीतेला उद्देशून म्हणतायत, हे देवी तुझं हे काय रूप आहे मी काही ओळखत नाही. मी आजपर्यंत तुझं हे असं विशालाक्षी रूप पाहिलं नाही. कधी तुझ्या मस्तकावर चंद्र शोभायमान झालेला पाहिला नाही. न जाने त्वां महादेवी. हे भगवती, मी संपूर्ण सृष्टीची रचना केली पण तुझा स्वभाव मी आजपर्यंत ओळखू शकलो नाही. रामस्य वचनं श्रुत्वा ततस्सा परमेश्वरी व्याजहार रघुव्याघ्रम योगिनाम भयप्रदा. हे देवी, तू कोण आहेस? तुझा परिचय तुझ्या स्वतःशिवाय कोण देऊ शकेल? तू कोण आहेस ते सांग. मां विद्धि परमां शक्तिं महेश्वर समाश्रयाम अनन्यामव्ययामेकां यां पश्यन्ति मुमुक्षवः. जिच्या पायाखाली राहणं महादेवही पसंत करतात अशा त्या माझ्या इष्ट असलेल्या महादेवासाठी देखील
पूज्य असलेली तू नक्की तू कोण आहेस, काय तुझं स्वरूप आहे? अहम वै सर्व भावानामात्मा सर्वांतरा शिवा शाश्वती सर्व विज्ञान सर्वमूर्ती प्रवर्तिका. त्यावेळी ही शक्ती बोलू लागतीये. स्वतः सीता म्हणतीये, मी पराशक्ती आहे, मी पराशक्ती आहे, मी अनन्य आहे. याचा अर्थ माझ्याशिवाय माझ्यासारखी दुसरी या जगामध्ये कोणी नाही. मी अविनाशी आहे. मी मुमुक्षु जनांसाठी देखील अत्यंत भजनीय कमनीय आहे. सगळ्या 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 पदार्थांमधल्या आत्मरूपामध्ये शिवा म्हणून मीच स्थिती प्राप्त करते. माझ्यामुळेच सगळं जग प्रतिष्ठित आहे. सगळं विज्ञान आणि सगळ्या मूर्तींमध्ये माझ्या शक्तीचीच प्रतिष्ठा आहे. अनंतानंत महिमा संसारार्णवतारिणी दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे पदमैश्वरम. मी अनंत महिमा असलेली आहे, सीता म्हणतीये. कोणत्या रूपात म्हणतीये? काली रूपातली सीता म्हणते. मी अनंत महिमा असलेली आहे. मी संसार सागराला पार करणारी आहे. प्रत्येक जीवाला संसार सागरातून सुखपूर्वक पार करून देणारी आहे. मी तुम्हाला दिव्य दृष्टी देते. त्या दिव्य दृष्टीने हे भगवन माझं तुम्ही अवलोकन करा. बघा काय ह्यात अद्भुतता आहे. परशुरामांना दिव्य दृष्टी देऊन रामानी स्वतःचं विश्वरूप दर्शन घडवलं. पण ते विश्व ज्या शक्तीमुळे चालतं ती शक्ती सीता आहे. ती आता रामाला दिव्य दृष्टी देते आणि म्हणते आता मी काय आहे ते तुम्ही पहा. कधी ऐकलंय असं? विश्वरूप दर्शन तर ऐकलंय, पण त्या विश्वरूपाला चालवणारी शक्ती स्वतःचं दर्शन देतीये आणि त्या विश्वरूप दर्शन देणाऱ्या पुरुषोत्तमाला सांगतीये की माझं काय वैभव आहे आता ते तुम्ही पहा. असं म्हणून दिव्य दृष्टी रामाला सीतेने दिलीये. आता राम सीतेकडे त्या दिव्य दृष्टीने पाहतायत. काय दिसतंय प्रभू रामचंद्रांना? ज्वालावली सहस्राढ्यम, हजारो ज्वाळा तिच्या शरीरातून निघताना दिसत आहेत. इतकी प्रचंड शक्तिशाली ती आहे. कालानल शतोपमम, कालज्वाला देखील शेकडो कालज्वाला, शेकडो ज्वालामुखी सारख्या ज्वाला तिच्या शरीरातून निघत आहेत. तब दंष्ट्रा कराल दुर्धर्षम जटा मंडल मंडितम, जटांचा भार तिच्या मस्तकावर आहे, जटा मंडलाने मंडित आहे. त्रिशूलवर हस्तंच घोर रूपम भयावहम, दिसायला एकदम उग्र रूप आहे. एका हातामध्ये त्रिशूल धारण केलेलं आहे तिने आणि एका हाताने अभयदान सगळ्या भक्तांना प्रदान करते. असं तिचं रूप दिसलं. प्रशाम्य सौम्यवदन मनंतैश्वर्य संयुताम, अक्राळ विक्राळ जरी दिसत असली तरी कशी आहे? प्रशांत मनसा, शांत मनाची आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय. चंद्रावलयवलक्ष्म्याढ्यम चंद्रकोटी समप्रभम, तिच्या भोवती चंद्रासारखं दिव्य वलय आहे जे शांतीचं प्रतीक आहे. किरीटेन गदाहस्तं नुपूरैरूपशोभितं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगंधानुलेपनं, डोक्यावर किरीट घातलेला आहे, मुकुट, कुंडलं सुंदर सुंदर घातलेली आहेत, हातामध्ये गदा धरलेली आहे आणि चरणांमध्ये नुपूर सुशोभित आहेत. दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगंधानुलेपनं, दिव्य दिव्य फुलांच्या फळांच्या पानांच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत आणि शरीरभर दिव्य गंधांचं लेपन केलेलं आहे. शंखचक्रकरं काम्यं त्रिनेत्रं कृत्तिवाससं, हातामध्ये शंखचक्र धरलेलं आहे, 3 नेत्र आहेत तिला. अंतस्थं चांडबाह्यस्थं बाह्यरभ्यंतरः पुरं, अंतरामध्ये स्थित आहे आणि ह्या संपूर्ण ब्रह्मांड कोशाच्या बाहेरही स्थित आहे. अंतर्बाह्य जिचं स्थान आहे अशी ती आहे. सर्वशक्तिमयं शांतं सर्वाकारं सनातनं, जिथे जिथे आपल्याला ज्या ज्या शक्ती दिसत आहेत
त्या सगळ्या शक्ती तिच्यापासूनच उत्पन्न होत आहेत असं दिव्य दृश्य रामाला दिसतंय. ब्रह्मेंद्रोपेंद्र योगींद्रैर्रीड्यमान पदांबुजम. ब्रह्म, इंद्र, उपेंद्र, योगींद्र इत्यादी प्रार्थना करत तिच्या चरणकमलाशी बसून प्रार्थना करतायत हे रूप दिसतं. सर्वमावृत्य तिष्ठन्तं ददर्श पदमैश्वर्यम. अशा पद्धतीने तिने संपूर्ण विश्वाला आवृत्त केलेलं आहे, म्हणजे विश्वाला झाकून घेतलेलं आहे, विश्वभर पसरलेली आहे. आणि ते विश्वभर पसरल्यानंतर ती रामाला म्हणतीये की आता माझ्या पद ऐश्वर्याकडे पहा तुम्ही, म्हणजे माझ्या चरणाच्या ऐश्वर्याकडे पहा. संपूर्ण ऐश्वर्य तर सोडाच, फक्त चरणाचं ऐश्वर्य काय आहे तेवढं पहा. तस्यैव च समाविष्टः स रामो हृतमानसः आत्मन्याधाय चात्मानमोंकारं समनुस्मरन्. प्रभू रामचंद्रांच्या मनाचं हरण तिने करून घेतलेलं आहे. अर्थात तिचं हे दिव्य रूप प्रभू रामचंद्रांना देखील आश्चर्यचकित करतंय. आणि प्रभू रामचंद्रांना तिचं वर्णन करण्यासाठी दुसरा कोणताही शब्द त्यांच्या तोंडून निघत नाही. ते म्हणतायत की हिचं वर्णन फक्त एकाच शब्दाने करता येईल, ते म्हणजे ओंकार. ओंकारमयी ही आहे. अकार उकार मकारमयी आणि बिंदुरूपिणी ही आहे. नामनामष्टसहस्रेण तुष्टाव परमेश्वरम असं म्हणून साक्षात प्रभू रामचंद्र तिच्या 1000 नावांचा पाठ सुरू करतायत. कुठे पाहून तर केवळ तिच्या चरणाचा ऐश्वर्य पाहून प्रभू रामचंद्र तिच्या चरणकमलांचं वर्णन करू लागतायत. आणि काय म्हणतायत? ओम सितोमा परमा शक्तिरनंता निष्कलामला शांता माहेश्वरी नित्या शाश्वती परमाक्षरा अचिंत्या केवलानंता शिवात्मा परमात्मिका अनादिरव्यया शुद्धा देवात्मा सर्वगोचरा एकानेक विभागस्था मायातीता सुनिर्मला महामाहेश्वरी शक्ता महादेवी निरंजना काष्ठा सर्वंतरस्था च चिच्छक्तिरतिलालसा जानकी मिथिलानंदा राक्षसांता विधायिनी रावणांतकरी रम्या रामवक्षस्थलालया उमा सर्वात्मिका विद्या ज्योतिरूपायुताक्षरी शांतिप्रतिष्ठा सर्वेषा निवृत्तिरमृतप्रदा व्योममूर्तिर्व्योममयी व्योमधाराच्युतालता अनादिनिधनायोषा कारणात्मा कलाकुला नन्दप्रथमजानाभिरमृतस्यान्तसंश्रया प्राणेश्वर प्रिया माता महिषवाहना प्राणेश्वरी प्राणरूपा प्रधानपुरुषेश्वरी सर्वशक्तिकलाकाष्ठा ज्योत्स्नेन्दो महिमास्पदा सर्वकार्यनियन्त्री च सर्वभूतेश्वरेश्वरी अनादिरव्यक्तगुणा महानंदा सनातनी आकाशयोनिर्योनस्था सर्वयोगेश्वरेश्वरी. असं म्हणून प्रभू रामचंद्र सीतेचं 1008 नावांनी स्तुतिगान करतायत. प्रभू रामचंद्रांनी स्वतः सीतेचं वर्णन करणारी ही नावं रचलेली आहेत. आणि ही कशी रचलेली आहेत तर जशी ती सीता दिसतीये तसंच्या तसं प्रभू रामचंद्र वर्णन करतात. कुठेही याला स्वतःची आत्मश्लाघ्या नाही आहे. जशी सीता दिसतीये तसंच्या तसं वर्णन करतात. नुसती सीता नाही तर सीतेचं चरणकमल जसे दिसत आहेत त्या चरणकमलाकडे पाहून प्रभू रामचंद्रांना सीतेचं जे स्फुरतंय नाव ते नावं हे प्रभू रामचंद्र घेत आहेत. आता पुढे काय काय नावं घेतील प्रभू रामचंद्र, सीतेचं कसं कसं वर्णन करतील हे मध्यंतरानंतर आपण पाहूया. हर नमः पार्वतीपतये हर हर महादेव.